दादा हो तुमची नाव हळूहळू चालली आहे, जरा जोर लावा ना. जा रे जा इकडून, सकाळी सकाळी डोकं फिरवू नको. काय रे सोमन, बर्ड फ्लूची वॅक्सिन कधीपर्यंत येणार आहे तुला माहितीये का? अरे सरकारी काम आहे रे बाबा, माहितीये ना तुला. हे बघ, केमिकल पेस्ट वापरण्याऐवजी पानं वापरत जा, इथे बरीच पानं आहेत. अरे तुझ्या पानाचं राहू दे, काल तुझे पान दिलं होतंस ना, ते मी चावलं तेव्हा माझं तोंड कडू पडलं होतं, कडवटपणा फार पोटात गेला. त्यापेक्षा डेंटिस्टनं सुचवलेलं हे पेस्ट लय चांगलंय बघ, राहू दे तुझं. हो पण दातांसाठी हेच बेस्ट आहे. हो ठीक आहे. पेपर फेकताना कुठे बघतोय, आंधळा झालायस का तू? बापरे, पेपर जोरात लागला वाटतं. हा काय नेम आहे रे? चल निघ आता. अरे सोमन, तुला लागलं तर नाही ना? जास्त लागलं नाही, पण माझ्या पाठीत चळक भरली. अच्छा, मी काय म्हणतो, तुझी पानं दातांसाठी खरंच लय चांगली आहेत बघ. ऍडव्हर्टाईज पाहण्यासाठी हे न्यूजपेपर मागवतो का मी? आई आई, कशाला ओरडतोयस? एवढी जागा सोडून तुला हीच जागा भेटली होती आंब्याचं झाड जाळायला? हे तू लावलेलं झाड नाही, हे स्वतःहून इथे उगवलं होतं. अरे देवा, माझं पीठ. अरे ही पळी सुद्धा ना. वा, हे पीठ फटाकड्यांसारखं फुटायला लागलंय. आजचा नाश्ता चांगला होणार आहे. तू अशी पळून का आलीस आई? आता तुला समजलं मी घरात टाइल्स का नाही लावत आहे? ओ हो, जणू काय या घराला तू ताजमहालच बनवणार आहेस. चल जा गुपचूप. हो, कणिक चांगली मळली गेली आहे. तू यात खायचा सोडा घातलायस काही? नाही, हे स्वतःहून फुगून वर आलंय. मी तुला चांगलंच ओळखते. मी या पिठात नारळ पाणी, केळं टाकलं, ईस्ट टाकलं असं सांगून तू पळू शकत नाहीस. नाश्ता दे मला. आता हा अंड्यांसोबत खेळणार, जर हे विकलं तर 8 रुपये मिळतील. कसला मुलगा आहेस तू? अरे हे मोठमोठे कल्ले कुणाला दाखवायचे असतात तुला? बघू नकोस माझ्याकडे. Teidaro daga teidaro, teidaro, teidaro daga teidaro, teidaro. भाताने भरलेलं शेत रे राईरू, खाण्यामध्ये आहे कमाल टेस्ट रे राईरू. थाळीमध्ये वाढून खाऊ खूप प्रेमाने हो, हे गावाची सभा मनात आनंद.
आवळा खावासा वाटे रे राईरू इरुथलचे रोप आवळे रे राईरू घराच्या अंगणामध्ये लावणी चांगल्या वनौषधी अंगण सजवूया लाभ उचलूया देदारो दग देदारो दे 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 देदारो देदारो दग देदारो दे दे देदारो देदारो दग देदारो दे 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 देदारो देदारो दग देदारो दे दे देदारो एक मनुष्य भला रोपाना पाणी देतो हो वापर करून झावळीचा छत्री बनावी बाजरी सवे शेतात उधळण प्रेमाची करी पाखरं आनंदात इथे हो नाचती गाती ही धरित्री आपुली माता आहे सुंदर हिची गाथा भरण पोषण करी सर्वांचं आपुल्या हो हिच पुत्र खरा असा जो खोटा बोलत नाही अपराधापासून दूर आणि मनाने नाही क्रूर धोका कोणा देत नाही रे राईरू वाटे सर्वांना प्रेम आनंद रे राईरू घराच्या अंगणामध्ये लावणी चांगल्या वनौषधी अंगण सजवूया लाभ उचलूया देदारो दग देदारो दे 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 देदारो देदारो दग देदारो दे दे देदारो देदारो दग देदारो दे 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 देदारो देदारो दग देदारो दे दे देदारो अरे सोमन हा? थांब उन्नी हे माझ्या खात्यावर लिहून साईटवर निघालास ना बस माझ्या माग नाही साजी, मी काल दिवसभर घरीच बसलो होतो. व्यवस्थित 4 पावलंही चाललो नाही. बरं असं आहे का? मग तू पोस्ट ऑफिस जवळ देवांस कॅटरिंग जवळ ये. लवकर ये बरं का, पोहोचायला उशीर करू नकोस. तू जरा गाडी इथे लाव, आपण सोबतच जाऊया. कशाला? तू एकटाच चालत ये, बाईक इथंच ठेव. किती घेणार आहात? अर्धा किलो ना? पोनप्पा भाऊ नमस्कार. अरे सोमन, माझ्याकडे सुट्टी नाही आहेत. भाऊ मी कधी तुम्हाला सुट्टे मागितले होते? हे पंड्या भाऊ, खरं तर त्याला सुट्टे पाहिजे होते, पण एक भाजी विकत घेत नाही म्हणे भाज्यांमध्ये पेस्टिसाइड असतात. नालायक. भाज्यांमध्ये पेस्टिसाइड्स घातले जातात? हो, हे बघा, हा सगळा अंधविश्वास आहे. आपल्या भागात असं काही होत नाही. आपल्या भागात सगळं स्ट्रिक्ट आहे. हा, 2 सिमेंटची गमेली घेऊन जा. 2 गमेली सिमेंट आधीपासून तिथेच आहे. मल्ली तू 2 सिमेंटची गमेली वरती घेऊन जाऊ शकतेस? अरे नाही 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 ना? नाही. मग हे घेऊन जा आणि रिकामा करून परत ये. हा, ठीक आहे दादा. तू पण ठेव. त्यांच्याकडे बघा तरी, खोकतायत आणि बिडी पितायत. बिडीला बुवा सोहम येत आहे, त्यांना पाहिलं तर तुमची खैर नाही. सोमाच आहे ना, पेट्रोल बॉम्ब तर नाही. ठीक आहे मग बघा. वेडी आहे, ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक वेडी. रोज सकाळी विडी पितो मी, विडी पिण्यात मजा येते. एखादा मित्र भेटला तर आधी विडी पितात लोक. विडी पित नाही त्याला दाढी येत नाही, कानावर जो विडी अडकवत नाही. जगातला सगळ्यात मोठा वेडा माणूस काय रे? आहे तो. मी ऐकलं होतं की कावलम चर्चच्या लग्नात तूच बिर्याणी पाठवली होतीस म्हणून. अरे आपलंच कॅटरिंग आहे तिकडे. ही तर चिकन बिर्याणी दिसते. हा साजी, मला माहिती आहे तुला काय म्हणायचं आहे ते, पण ही ती बिर्याणी नाहीये. ही बिर्याणी जानकीने खास तुझ्यासाठी बनवलेली आहे. खरंच का? तर मला मोठा पीस द्या. याला काहीच देऊ नको. बरं दे, नाहीतर खोट काढत राहील. आता खुश आहेस ना? हा थँक्स. जेवढं गरजेचं आहे तेवढंच जेवण घे, नाहीतर कोलेस्ट्रॉल वाढेल. तू चौघा. अरे तू पण आलास का? तुम्ही जेवणार नाही आहात का? वाईट वाटून घेऊ नका, मी बाहेरचं काहीच खात नाही. माझ्या घरचंच जेवण मी रोज सोबत घेऊन येतो. अरे बाळा, हे आपलं स्वतःच कॅटरिंग आहे. एकदा खाऊन तरी बघ. नको नको, आभारी आहे. आमचा सोमन फक्त ऑर्गॅनिकच खातो बरं का.
ऐक ना, मी ते उभं राहतो, माझा फोटो काढा. तू पण ये. ए माझा चांगला फोटो काढा एकदम. हा नीट काढा. खिचा. तू जा. ओ किती वाईट गोष्ट आहे. सकाळी सकाळी हे करतायत वेडे कुठचे. यांना घरात कोणी संस्कार देत नाही की काय. ए इथे फोटो काढण्यापेक्षा तुम्ही शाळेत गेला पाहिजे. हो आम्ही इथे आलो म्हणजे आम्हाला या झाडाची रोपं हवी होती आंटी. काय म्हणालास आंटी? हो. अरे यांच्याशी असं बोलू नकोस, नाही तर यांना राग येईल उगाच. आंटी असेल तुझी आई. निघा इथून. अगं राजम्मा, यांना या काठीने मारून पळवून लावलं पाहिजे. हा मी प्रिन्सिपल सरांशी बोलून घेते. मला ही पोरं पुन्हा इथे दिसलीच नाही पाहिजेत. जब्बार भाई काय प्रॉब्लेम आहे? अहो पोरं चावटपणा करत होती. अहो काही दिवसांपूर्वी जंगल साफ केलं होतं ना, तेव्हा हे झाड आम्हाला दिसलं. आता त्याचा शेपच असा आहे की आम्हाला वैताग आलाय. ओ मग हे तोडून का नाही टाकत? हा आयडिया चांगली आहे. बरं पण तुमचे साहेब वेळेवर येतील ना? हे बघा, जर सुट्टीवर नसतील तर येतील. बरोबर 10 वाजता ते ऑफिस मध्ये पोहोचतात. बाहेरच्या पेक्षा घनदाट जंगल इथे आहे. अच्छा, हे आमच्या सरांनी खरेदी करून इथं लावलेलं आहे. हे सगळे ऑक्सिजन प्लांट्स आहेत ना. आता ते कधी कधी यांचीही पानं खातात. किती उशीर झाला बघ ना. बाजूला वा प्लीज. एक मिनिट दादा, आम्ही तुमच्या आधी आलोय, तुम्ही मागे जा. हो मॅडम, अहो तेच सर आहेत, त्यांना आज जाऊ द्या. सॉरी सर, मला माहिती काय या. सॉरी सर, मी तुम्हाला ओळखलं नाही. काही हरकत नाही. हे PSC साइन करायचं आहे हो. ना? ठीक आहे. ओरिजिनल कोणतं आहे? हे इथे सही करा. आणखी हे अहो हा? यांचा कोणी जुळा भाऊ आहे का? काय झालं? यांच्यासारखाच दिसणारा आमच्या घरी कन्स्ट्रक्शन साठी आला. अच्छा, अहो ते स्वतःच होते. हा? अहो लोक पैसे खर्च करून जिमला जातात. कशाला? तब्येत बनवायला. पण आमचे सोमन सर मजुरांबरोबर कामाला जातात. अगदी जिमला गेल्यासारखंच जातात. पण ते त्या कामाचे पैसे घेत नाहीत असं मी ऐकलंय. हा आमचा ज्युनियर ऑर्गॅनिक आहे. सरांचा चेला आहे. हा असा आसन लावूनच पाणी पितो. कधीपासून म्हणतो की झाड तोडलं पाहिजे. नमस्कार साहेब. नमस्कार. अरे महिला कार्यकर्ता सुद्धा आल्या. हे बघून तुम्हाला काय वाटतं? ओ का फिनिशिंग आहे, मस्त दिसतंय. छे, म्हणजे हा निसर्ग पण कसा विचित्र आहे बघा ना. तुम्हाला ही 2 झाडं तोडावी लागतील साहेब. हो. जर तुम्ही पेस्टिसाइड्स टाकलं तर हे सडून जाईल. सोमन दादा, ती लोक झाड तोडण्याचं प्लॅनिंग करतायत. काय सांगतोयस? जर तुम्हाला सगळ्यांची इच्छा असेल तर आपण हे झाड तोडून टाकूया. काय म्हणता सांगा लवकर. अगदी बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ह्या झाडाचा फक्त एवढाच भाग आपण तोडायला पाहिजे. अहो साहेब, पण तेवढेच तोडली तर पुन्हा उगवेल. काय करायचं? बरं, म्हणजे मुळासकट झाड काढणार आहे तुम्ही, हो ना? हा, जर सोमन सर म्हणत असतील तर पूर्ण झाड तोडू. बरोबर. सर एक गोष्ट सांगू, इतरांच्या बोलण्यावर डोकं हलवण्यापेक्षा स्वतःचे डोकं चालवा. अहो बंधुराज सोमन, लग्न झालेल्यांनाच बायकांच्या भावना कळतात, समजलं? मला सांगा, हे झाड बघून तुम्हाला काय वाटतं? हे कशा प्रकारे दिसतं? हे झाड तोडून टाकलं पाहिजे. इथे मुलं बायका ऑफिसर येत असतात, म्हणून हे सर्टिफिकेटचं झाड तोडलंच पाहिजे. जर का असं काही असेल तर मी स्वतः जबाबदारी घ्यायला तयार आहे. काय म्हणताय? खरंच? बरं बघूया ना आपण. बघून घे मग. हो. हा बघून घे ना. कृषी संवाद मध्ये तुमचं स्वागत आहे. एका अनोख्या उपोषण आंदोलनामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. एक कृषी अधिकारी नग्नता पसरवणारं झाड तोडण्याविरुद्ध उपोषणावर बसले आहेत. पण आसपासची जनता या उपोषणाला हा तर सिमेंटचं काम करायला आला होता ना? हो तोच आहे. पण हा भारीच आहे. मग हा सिमेंटचं काम करायला कशाला आला होता? एखादा माणूस पैशांसाठी इतका हावरेट असतो का? हॅलो, तू बातम्या बघितल्यास? तो तिकडे झाडावर मचाण बांधून बसलाय. हो, मी तेच बघते. मला तर हा वेडाच वाटतो.
काही अहो तो कधीही येऊ शकतो. नाही नाही, तू जाऊन स्वयंपाक कर, काळजी करू नको. तो काय आज येणार नाही. लोक जमा झालीत ना, लोक जमली की तो येडा होतो. माझ्यासाठी आणखी एक प्लेट घेऊन ये ना का. इथे मोबाईल नेटवर्क काम करत नाही. हे लँडलाईनचा उपयोग करत आहेत. आपल्या ऑफिसचं काम न थांबवता हे उपोषणावर बसले आहेत. हे सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे. सोमन दादा पकडा हे. प्लीज मला सांगा की हे झाड तोडण्याबाबत तुमचं काय मत आहे? माझ्या मते तरी याला इव्होल्युशनरी बायोलॉजिस्टवर सोडलं पाहिजे. तुम्हालाही माहिती आहे की या झाडांमध्ये जीव आहे. आता तुम्ही हा जो शेप बघताय, असं होऊ शकते की याला कान नाक येईल आणि एक नवीन प्रजाती उत्पन्न होईल. मला सांगा, आपलाही जन्म असाच झाला होता. बरोबर आहे. हा बरोबर बोलतो ना. अगदी बरोबर. जसा गुरु तसा चेला. मी चंद्रन कडक. हॅलो कृषी ऑफिस. हॅलो कृषी ऑफिस. हॅलो कृषी ऑफिस. सनी. हॅलो कृषी ऑफिस. काय झालं सर? ऍग्रीकल्चरल ऑफिसर तिथे बसतात, तिथे जाऊन भेट. हॅलो कृषी ऑफिस. सनी. हा काय झालं सर? त्या किडंगरा फील्डशी संबंधित फाईलचं काय झालं? मी लगेच तयार करतो. येडपट. राजम्मा, ते सुकलेलं झाड नको देऊ, दुसरं दे. किती बेजबाबदार आहेस तू. हॅलो कृषी ऑफिस. सर, मी पिओ रेंजो. हा बोला, काय झालं? हे बघा, मी इकडे आहे. हो दिसतोय मला. काम काय आहे सांग. सर, मी बीटेक मध्ये फेल झालो. मला माझ्या वडिलांना दाखवून द्यायचं की मी काहीही करू शकतो. हो मग? असं कुठलं पीक आहे जे मला 3 महिन्यामध्ये श्रीमंत बनवू शकेल? मी विचार केला की मी मातीतच जगणार. माझ्या मते तुझ्यासाठी 30 योग्य जागा राहील. हॅलो कृषी ऑफिस. हॅलो, सोमन सर आहेत का? हा बोला, काय काम आहे? मी तुमच्या उपोषणासाठी तुम्हाला अभिनंदन म्हणावं म्हणून कॉल केलाय. बरं ठीक आहे, कर तू. तुमचं उपोषण खूपच विचित्र आहे. आता यापेक्षा जास्त मी काहीच बोलू शकत नाही. जर काही बोलू शकत नाही मग कॉल का केलास? ओ आय एम सॉरी सर, मी फोन ठेवते. हा ठीक आहे. सोमन दादा, मी पण थांबू का? नाही नाही, जा. नक्की ना? हा हा, चला उद्या भेटूया. हो उद्या भेटू. हा. हॅलो कृषी ऑफिस, कोण बोलतंय? सर, मी तुमची फॅन बोलतेय. आज सकाळीच मी कॉल केला होता. ओ, एवढ्या लवकर तू माझी फॅनही झालीस? हो. काय हवंय तुला? मला तर काहीच नकोय. हा. मी एवढ्यासाठी फोन केला कारण रात्री झाडावर बसणं खूप घातक असतं. का धोकेदायक आहे? जगातली सगळी माकडं झाडांवरच तर राहतात. त्यांना तर काही धोका नाहीये. बरं, म्हणून तुम्ही झाडावर बसायचं ठरवलंय? म्हणायचं काय आहे तुला? ओह सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. आमच्या ऑफिसच्या टीम मधल्या लेडीज टीम मधले नाही ना तुम्ही? हे सगळं करून माझं उपोषण तोडू पाहताय? हा? मला तुम्हाला भुलवायचं नाहीये, उलट तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. वाईट वाटलं असेल तर कॉल करणार नाही. सॉरी. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? तू तीच मुलगी आहेस ना? मुलगी? मी तुझी आई बोलते. ओह अच्छा, तू आहेस आई. काय झालं? तुला एखादी दुसरी जागा मिळाली नाही का उपोषण करत बसायला? मग तू एवढ्या रात्री मला हे सगळं विचारायला कॉल केलास? बाळा, तू काही खाल्लंस की नाही बाळा? अगं माझी आई, हे उपोषण आहे. तुझं उपोषण लवकर संपेल ना? मी तुझ्यासाठी तुझी आवडती मेथीची भाजी केली. ओ, मेथीची भाजी बनवलीस तू? तू कायम मेथीच्या भाजीबद्दल बोलायचास म्हणून मी केली ना. आता काय झालं तुला? तुला मेथीची भाजी आवडते? हो आवडते मला. हॅलो हॅलो आई. हॅलो हॅलो आई.
हो आवडते मला. हो खूप आवडते मला. मलाही तुम्ही आवडता. सोमन दादा उठा ना. सोमन दादा आधी एक चांगली मच्छरदाणी मागव यार. माहितीये मी रात्रभर झोपलो सुद्धा नाहीये. त्याची काही गरज नाहीये. झाड न तोडण्याचे आदेश आलेत. खाली या आता. जसं की आत्ताच तुम्ही ऐकलं, झाड न तोडण्याचा आदेश जाहीर झाला आहे. चांगला म्हणून उपवास हे चालू होता. उपोषण आता रक्त मोडलं सुद्धा जातंय. शुद्ध झालं आणि होतं. उपोषणाला बसलेले ऑफिसर आता खाली उतरतात. तुम्ही बघू शकता की उपोषण तोडण्यात आलंय आणि ज्या प्रकारे या गावकऱ्यांनी यांना सहाय्य केलं आणि त्यामुळेच हे ऑफिसर यशस्वी झाले. अरे बाजूला हो. जागा दे जागा दे. सर कॉंग्रॅच्युलेशन. हे तुमच्यासाठी अरे पुरे झालं आता. सर 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 एक मिनिट सर. सर दोन्ही पक्षांकडून विजयाचा आनंद साजरा केला जातोय. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला काय वाटतं झाड तोडणं इतकं सोपं आहे? 2-3 पिढ्यांचा वेळ लागतो तेव्हा हे झाड इतकं मोठं होतं. हे बघा मी असा मनुष्य आहे जो इको फ्रेंडली आयुष्यात विश्वास ठेवतो. यामध्ये माझं कुठलंही धार्मिक किंवा राजकारणीय कारण नाहीये. पण मला जे आवडत नाही ते मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित करू शकतो. एवढंच बोलायचंय मला. स्वातंत्र्य लढ्यानंतर पहिल्यांदा एक उत्तम विजय आपल्याला आज इथे बघायला मिळतोय. हा परकर पण धुवून टाक जरा. साडी, परकर, ब्लाऊज, धोतर. आई इतके कपडे तू एका वेळेला का वापरतेस? फक्त गाऊन का घालत नाहीस? उद्यापासून मी फक्त गाऊन घालत जाईन आणि तुझ्यासाठी एक झबला खरेदी करते. म्हणजे तुलाही पॅन्ट घालायचा त्रास होणार नाही ना मग. बघ जरा फोनची रिंग वाजतीये. अगं फोनची रिंग वाजतीये. हा मला गाऊन घालायला सांगतोय. नाटकबाज आई. हॅलो कोण आहे? हे सोमन सरांचं घर आहे का? हे माझं घर आहे आणि तो माझी डोकेदुखी आहे. पण तू कोण आहेस? मी सोमन सरांची खूप मोठी फॅन आहे. तुम्ही त्यांना फोन हा? द्याल का? अरे मी तर त्याला आताच एक काम दिले. ते संपेपर्यंत थांबू शकतेस ना? हो नक्की थांबेन. थोड्या वेळानंतर कॉल करते. हा, खूपच बरं होईल कारण तो कपडे धुतोय ना. हा? हा? ए सोमन हा? तुझ्या कुठल्या तरी फॅनने कॉल केला होता. हा? अरे बापरे, तू मला का नाही आवाज दिलास? मला काय माहित कशाला कॉल केला होता. ती म्हणाली परत कॉल करेल तुला. अरे अरे हॅलो. हॅलो सोमन सर बोलताय का? हॅलो. तुला घरचा नंबर कसा काय मिळाला? मी जब्बार कडून तुमचा फोन नंबर घेतला. बरं केलंस. का जर तू ऑफिस मध्ये फोन केला असता तर सनीने उचलला असता आणि तो अजिबात चांगला मुलगा नाहीये. अच्छा म्हणजे सर थोडेसे पॉझिटिव्ह सुद्धा आहेत. पॉझिटिव्हनेस. मला तर अजून तुझं नावही माहित नाही. बरं मला एक खरं सांगा, तुम्ही माझ्या फोनची वाट बघत नव्हता? नाही. काय? जर मी नाही म्हणालो तर खोटारडा म्हणशील. तुझं नाव कळेल मला? शालिनी. शालिनी. तू बेबी शालिनी आहेस का? बेबी नाही फक्त शालिनी. ऑफिड्स आणि रोलर बम्प्स हे नारळाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत.
ते तांदुळावरती हल्ला करतात ना? हो, कधी कधी ते नारळाला संपूर्णपणे संपवून टाकतात. हो, तू तुझं काम कर. चल जा ना. आता बोल. तुम्ही एक मोबाईल खरेदी करू शकत नाही का? खरेदी केला तर मी कधी कॉल करू शकते? मोबाईल आरोग्यासाठी हानिकारक आहे शालिनी. मोबाईल फोन खायची गोष्ट नाहीये हो, फक्त फोन केला हे जातो. बघ शालिनी, मोबाईल फोन माझ्या सिद्धांतांच्या विरुद्ध आहे. हवं तर तुझ्यासाठी मी पत्र लिहू शकतो. तुम्ही आरामात मला पत्र पाठवत राहा. मी आपल्या प्रेमाबद्दल माझ्या आई वडिलांना सांगून खरंच टाकले. हे ऐकून तुझी आई तर खूप आनंदी झाली असेल. खुश झाली. ऐकल्यावर माझ्यावर खूप ओरडली. असं का? त्यांना माहित नाही मी सरकारी नोकर आहे, ज्याला काहीही वाईट सवय नाहीये, जो इको फ्रेंडली लाईफ जगतो आणि जेवण सुद्धा ऑर्गॅनिक करतो. हा, हेच तर सगळी लोक म्हणतात की तुम्ही थोडे वेडे आहात. वेडा? कोण म्हणाला तुला? सगळेच म्हणतात असं. पण मला हा वेडा माणूस आवडतो. आणखी काय काय आवडतं तुला? हा कसला प्रश्न आहे? आपल्याबद्दल ऐकून माझी आई खूप अस्वस्थ झाली. ती म्हणते माझ्या मामांच्या ओळखीचे लोक मला बघायला येणार आहेत म्हणून. मग त्यांना येऊन बघू दे ना तुला. कोणीतरी येऊन मला बघावं हे मला आवडत नाही. मला येऊन बघणारे फक्त तुम्हीच असाल. आई, मला शक्य तितक्या लवकर लग्न करायचं. अरे देवा, माझी सगळी हळद सांडली. जर तू लग्न केलं नाहीस तर तुझं आयुष्य बर्बाद होईल. पण एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायचं आहे का तुला? हे बघ आई, तुझ्या वयाच्या बायकांना आपल्या नातवंडाचं तोंड पाहिलं पाहिजे आणि एक तू आहेस. मलाच वाईट साईड बोलतीयस. जर कोणी तुझ्याशी लग्न करेल तर तुलाच हुंडा द्यावा लागेल. स्त्री धन नाही तर पुरुष धन असेल. मावशी, मायले का काय गप्पा मारताय? साजी, याला लग्न करायचंय. करू दे की मग, काय अडचण आहे? मुलगी कोण आहे? शालिनी. कशी दिसते? मी बघितलं नाही आता काय अजून. बोलणार? आई, शालिनी अशी मुलगी आहे जी आरोग्य आणि सौंदर्य दोघांकडे लक्ष देते. न बघताच कसं सांगू शकतोस? तिच्या बोलण्यावरनं असंच जाणवलं. सोमन, तुला प्रेम म्हणजे काय माहितीये का? ऑटोत बसलास का कधी? ऑटोतून कधी पण उतरू शकतो. पण लग्न तसं नसतं. लग्न संघर्ष असतो. तू मदत सोडू शकत नाही. जगण्या मरण्याचा खेळ असतो. जपून खेळावा लागतो. बिचारी पोरगी, माझी डोकेदुखी कमी होईल. ऐकलंस ना? हो, इथेच कुठेतरी आहे. ती इथेच राहते. ते बघ ते घर देवरागम. घे तिकडे गाडी. हा ठीक आहे ठीक आहे. हे घर आहे? अरे बाबा, हे घर तर त्या कॅटरिंग वाल्या देवांचं नाही ना? हा, चल आतमध्ये जाऊ बघू. चल 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 चल. हे लवकर कर ना, ते लोक येतच असतील. ओके दीदी. आणि जरा चांगलं तळ. हा. तळलेल्या पदार्थांचा वास इथपर्यंत येतोय. असं वाटतंय आपण जेवणाच्या तेलात बुडणार आहोत. चल परत चल. इथेच थांब. कसा आहेस रे तू? आहा 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 आहा. काया हे चंदना समदे सुगंध, मुखडा हा चंद्रा समतळपे गमंद. तुझ्या सवेग तळा पडण्यासाठी आला आहे ग प्रियतम तुझा. आला आहे ग प्रियतम तुझा. आला आहे ग प्रियतम तुझा. शालिनी, मी माझ्या मुलीचं लग्न एका मजुरासोबत नाही करू शकत. आपण जायचं ना. हे बघा मावशी, तुम्ही जर हिचं लग्न दुसरीकडे करण्याचा प्रयत्न केला तर मी हिला पळवून घेऊन जाईन.
माझं प्रेम तिच्यासाठी कधीही कमी होणार नाही. तिचं लग्न दुसरीकडे झालं तरी. अहं, आमच्या परमिशन शिवाय हे तुझ्यासोबत येणार आहे का? मी बोललो तर नक्कीच येईल. तू जाशील का ग शालू? हो मी जाईन. तुम्ही जरा इकडे या. अहो इथे या ना. काय झालं? हे बघा, माझ्या भावाकडून एक स्थळ आलेलं आहे. मुलगा गल्फ मध्ये चांगली नोकरी करतो. आता ते लोक कधीही येतील इथे. त्या मुलाला उंदीर मारायचं औषध खायला घालेन. अहो ऐकताय ना काय बोलते ही? हे बघ, जर तू या मुलाशी लग्न केलंस ना तर मी आत्महत्या करेन. आई तू मेलीस तरी माझं लग्न सोमनशीच होणार. तुझं हे फायनल आहे का? हो फायनल आहे. भाऊ, तुम्ही एक काम लवकर करा बरं. त्या गल्फवाल्या मुलाला यायची गरज नाही म्हणून सांगा. नकार आहे म्हणून सांगा. जे मनात येईल ते करा तुम्ही लोक. हो बाजूला. मुलाची काही विशेष मागणी आहे का? तशी तर त्याची काहीच मागणी नाहीये. फक्त त्याचं म्हणणं आहे की साखरपुडा नाही करायचा. हो, जर असं असेल तर त्याला सांगा आम्हाला स्थळच मंजूर नाहीये. जाऊ द्या. माझा भाऊ अगदी बरोबर बोलतोय. हो. काय हो, तुम्ही दोघं जरा गप्प बसा ना. आता भांडायची गरज नाहीये. माझ्यासाठी माझ्या मुलीचा आनंद महत्वाचा. या महिन्याच्या शेवटच्या रविवारी लग्न लावून टाकू. पण भाऊ, त्याचं म्हणणं आहे की लग्न आषाढाच्या 1 तारखेला झालं पाहिजे. आषाढ मध्ये हे लग्न नाही होऊ शकत ना रे दादा. हो. अहो त्यात काय झालं? मुलगा ना सिगरेट पितो, ना दारू पितो, ना कसली वाईट सवय आहे त्याला. फक्त एकच वाईट सवय आहे त्याला, म्हणजे दारू पिणाऱ्यांना न पिण्याचा सल्ला देतो. हो, त्याने कधीतरी आपल्याला असा सल्ला दिला तर? ते तर देणार. जर असं असेल तर त्याची इच्छा असेल तेव्हा लग्न लावून टाकू. तुम्हाला माहितीये त्याचे जेवढे मित्र आहेत ते सगळे मजूर आहेत. तो सरकारी ऑफिसर आहे म्हणून आम्ही लग्नाला होकार दिला. अहो तो तेवढा वाईट नाहीये. बरोबर बोललो ना ग? आषाढाची 1 तारीख रविवार आहे का? नाही मामी, शुक्रवार आहे. तुम्हाला आषाढच्या 1 तारखेला लग्न लावायचं आहे का? 3 तारखेला नाही चालणार? त्याला विचारावं लागेल, पण वाटत नाही तो ऐकेल. अरे मग मी माझ्या नातेवाईकांना कसं समजावणार? जाऊ दे, काहीतरी कारण सांगून टाकू. काय ग? अरे पुनप्पा, काय रे? तू सोमन बद्दल ऐकलंस का? नाही रे. त्याची बातमी ऐकली नाहीस तू? का? काय झालं त्याला? मला ओळखणाऱ्या लोकांनी थोडं काळजीपूर्वक वाचावं. आषाढच्या 1 तारखेला शुक्रवारी गावच्या भगवती मंदिरामध्ये मी लग्न करतोय. त्या लग्नाचा कोणताही मुहूर्त नसून तुम्ही सगळेजण पोहोचल्यानंतर आणि जेवण होण्यापूर्वी लग्नाचा कार्यक्रम सुरू केला जाईल. तुम्ही सगळे माझ्या लग्नाला या. तुम्हा सगळ्यांचा सोमन मोरांटी परंबेल आणि सही. काय रे, हा येडपट लग्न करायला निघालाय? हा, घटस्फोटही लवकरच होईल यांचा. बघत सगळं ठीक आहे, पण हे चुकीचं होतंय सगळं. अगदी बरोबर. या 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 ना. या. काय रे, सगळं बरं आहे ना? काळजी करायची गरज नाही. अजिबात नाही. मिळालेल्या भेटवस्तूंवर लक्ष ठेवा. लग्नात भरपूर काही दिलंय वाटतं. याची काय गरज होती? नवरी आणि तिच्या घरचे सगळं आले. व्यवस्थित आहे ना? हे सोनं ऑर्गॅनिक आहे का? सोमनची आणि तिची जोडी एकदम अरे खास आहे तू ना? असं अचानक उभा करायलास? मी उभं राहिलो तर काय प्रॉब्लेम आहे? अहो जरा बाजूला व्हा. नवरीचाच व्हिडिओ बनवणार. नवरादेव सुद्धा इथे आहे. कळालं ना? सॉरी हा? सॉरी. ती थाळी जमिनीवर ठेवा आणि बसा. सोमन, गाठ बांधताना अजिबात घाबरू नकोस. कोचुमल तुझ्या नावाची घोषणा करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. मंगळसूत्र बांधताच आपण पळून जाऊ. कुठे जायचं? अरे जेवणाच्या लाईनीत जायचंय ना. हो. अगं काय झालं तुला?
भीती वाटते तुला? मला थोडं टेन्शन आलंय. टेन्शन कसलं? टेन्शन तर त्या लोकांना असतं जे लग्नात फक्त जेवणासाठी येतात. मी तर सकाळी सकाळी गरमागरम इडली आणि चणे खाऊन आलोय. तू काही खाल्लंयस की नाही? मला सांगितलं होतं लग्नाआधी काही खायचं नाही. सकाळचा नाश्ता कधी स्किप करायचा नाही. जेवणामुळे आपल्याला ताकद मिळते, लक्षात ठेव. आता कधीच उपाशीपोटी राहायचं नाही. अहो हे काय फळं करताय? आरोग्यासाठी चांगली असतात. ठीक आहे का, चालतंय. काय करतोय हा? पुष्पं भरधरं विष्णुं शशिवरदं चतुर्भुजं प्रसन्न वशिगन गाये सर्विघ्नो प्रसादे. चला आता पुढच्या कामाला लागा. काय म्हणाला तुम्ही? अहो काही नाही, मंगळसूत्र आणा. यत्सक विरतक कात्या पारिक्षेत्रा परिषत्यम विघ्नं विघ्नं वरित्रम इच्छत सैनम तमाशरय. मंगळसूत्र आणा. काय झालं? मंगळसूत्र कुठे? पाहिलं मंगळसूत्रच विसरलाय तो. वाटतं मंगळसूत्र विसरला की काय? अरे बाबा, मंगळसूत्र नाही. मंगळसूत्र कुठे? काय झालं बाळा? विचार. हा? अरे काही अडचण झाली आहे का? मंगळसूत्र विसरतात काय का? झालं? काय चाललंय हे? आई तिकडे चल जरा. कसं होऊ काही प्रॉब्लेम झालाय वाटतं. कमाल. काय विचित्र प्रकार. मंगळसूत्रच आणलं. मंगळसूत्रच नाही बघा. तुझं मंगळसूत्र दे आई. काय? मी माझं मंगळसूत्र देऊ तुला? दुसऱ्याच्या आईकडे मागतोय का मी? तुझं मंगळसूत्र कुठे? अरे मला सापडत नाही म्हणून तर आईकडे मागतोय मी. वा, खूप छान. बिना मंगळसूत्राचं लग्न, आषाढ महिन्याची पहिली तारीख. काय शुभ मुहूर्त आहे. जरा गप्प बस. आता काय करायचं आपण? घरामध्ये विसरलायस की काय? बाबा कदाचित इकडेच कुठेतरी हरवलंय. जर आपण सगळ्यांनी मिळून शोधलं तर लवकर आपण सापडेल. सगळे चला, जण शोधू. शोधा, शोधा, हा, शोधा. चला, चला. हा, तिकडे 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 बघा. शोधा, शोधा. अरे तिकडे बघा. नाहीये. अरे शोधा, शोधा लवकर. कुठे पडलं असेल? बघ बघ बघ, शोध. मला 5 रुपयाचं नाणं मिळालं. हे मी माझ्याकडे ठेवतो. मी ड्रेसिंग रूम मध्ये आहे का बघून येतो. हा? काय डोकेदुखी आहे? हो बरोबर. एवढ्या उन्हात मी नाही शोधू शकत. मी जाते बाबा घरी. जेवण झालं की लगेच निघून जाईल. किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही. मला वाटतं त्याच्याकडे मंगळसूत्रच नाहीये. एखाद दिवशी तुला पण असंच हरवून बसेल तो. बाळा, आपण दुकानातून घेऊन येऊया का? अहो, तो लग्नाचा हार नाही, मंगळसूत्र आहे. बरोबर. किती बेजबाबदार आहेस तू. अरे सोमन, मुहूर्ताची वेळ टळते. काय करायचंय? आपण हे लग्न उद्याच लावून दिलं तर? काय उद्या? कसं शक्य आहे? मंगळसूत्र तर पाहिजेच. काहीतरी मार्ग काढावाच लागेल. मग जा आणि तुझ्या बायकोचं ते घाण मंगळसूत्र आण. ठेवलंय, नाहीतर मीच दिलं असतं. पुरे झालं. उद्या घरी शांततेत तुला दुसरं मंगळसूत्र आणून घालेन मी. बिना मंगळसूत्राचं असं कुठे लग्न होतं का ग? सर, तुम्ही खोट्या खोट्या मंगळसूत्र घालण्याचं नाटक करू शकता का? पटत नाही ते. अहो इथे तर आग लागलीये. अगं ओरडू नकोस. इथे खोलीत खूप मच्छर होते म्हणून धूप जाळलाय मी. तुम्ही मॉस्किटो मॅट लावू शकत नाही का? माणसांसारखं मच्छरांमध्येही जीव असतो ना. जर त्या धुराने मच्छर मरू शकतात तर विचार कर आपली अवस्था कशी होईल. खरंच जिनियस आहात. मी तर याबद्दल विचारच केला बरं नव्हता. असू दे. यापुढे आपण दोघं याबद्दल एकत्र विचार करू. काय म्हणतेस? हा? हे बघ, मला दूध पिणं अजिबात आवडत नाही. तुला प्यायचं तू पी. मलाही दूध प्यायला आवडत नाही, पण पिक्चर मध्ये दाखवतात म्हणून. आई, मी दार बंद करतोय. नाही नाही, उघडाच राहू दे ना. देवा, कसलं येडं पोरग आहे माझं.
भाजीत मीठ जरा जास्त होतं. तूच केली होतीस ना? हे बघ असं आहे, लग्नात लोक येतात जेवायला, पण इथे तर भाजीच कच्ची होती. भाजी कच्ची असली तर जेवायची मजा येईल का? तूच सांग ना. अरे मला सोमनने सांगितलं तसंच मी जेवण बनवलं. अरे लग्न सोमनचं होतं ना, मग जेवण सुद्धा त्याच्याच पद्धतीचं असायला अरे हवं. मला असं म्हणायचं मग नव्हतं. काय? तो खूप कंजूस माणूस आहे. जर मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे जेवण बनवलं नसतं तर त्याने माझा पगार कापला असता आणि माझा खून केला असता. हे बघ शालिनी, असं म्हटलं जातं की स्त्री पुरुष समान आहेत, पण मी काही गोष्टींमध्ये असा विचार अजिबात करत नाही. तुझ्या आईवडिलांनी तुला चांगलं शिक्षण दिलंय, तुला चांगले संस्कार दिलेत, पण तुझं लग्न करून तुला दुसऱ्याच्या घरी पाठवलं, जो पाहायला गेला तर तुझ्यासाठी अनोळखी आहे. जसं एक रोप दुसरीकडे लावलं जातं. नमन आहे ह्या सगळ्याला, नमन आहे त्यांच्या ह्या त्यागाला. हा, ते खरंच महान आहेत. म्हणूनच जेव्हाही तुझी इच्छा असेल तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जाऊ शकतेस. जितके दिवस हवं तितके दिवस राहू शकतेस. माझी परमिशन घेण्याची गरज नाहीये. हा, मी काय म्हणतोय कळतंय ना तुला? हा हा. आता आपण झोपूया. शालिनी, काय झालं? मला आत्ताच माझ्या घरी जायचंय. माझ्या आई वडिलांना भेटायचंय. शालिनी, तू घरी जाऊ शकतेस. शालिनी, तू घरी जाऊ शकतेस. मला काही प्रॉब्लेम नाहीये. सोमन, सुनबाई का रडते? रस्ता खूप कठीण आहे पण माझी रेल्वे धावते धडधड. रस्ता खूप कठीण आहे पण माझी रेल्वे धावते धडधड धडधड. माझ्या मनात एक प्रश्न आहे, हे असे कधीपर्यंत राहतील? काय म्हणायचं तुला? मला असं म्हणायचंय की मला या गोष्टीची काळजी आहे की हे दोघे संसाराचा घडा किती दिवस चालवतील. अरे मूर्ख माणसा, सांग ना. अरे ज्याच्या घरात बसून पितोयस ना त्याच्याच बद्दल वाईट बोलतोयस मूर्ख. हा आवाज माझ्याच गाडीचा आहे ना? तू पण ऐकला ना? ऐकला ना. आईला कोणतरी माझी गाडी चोरते. चोर कोणता? थांब जरा. थांब 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 थांब. ए, कुठे जातोस? थांब. काही नाही झालं शाजी. अरे हेडलाईट तर ऑन कर. हेडलाईट. त्या मुलीला काय झालं बरं? याने काहीतरी सल्ला दिला असेल म्हणून बिचारी रडत होती. हो बाजूला. मला वाटतं ती त्याचं बघून घाबरली. काय बोललास? वागणं. मोठा कल्ल्याचा आत आहे का? आहे ना, आतच आहे. चल मग. सर, ते म्हैसूरणजी तुम्हाला भेटायला आलेत. कशासाठी? कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी. हे बघ म्हैसूरन, हे कर्ज गरीब शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे पाळण्यासाठी फक्त 5-10 कोंबड्या आहेत. मी यात काहीही घोटाळा होऊ देणार नाही. अहो सर, ही काही मोठी गोष्ट नाही बरं का. मी तुम्हाला 10 शेतकऱ्याची ओळखपत्र देतो, त्यांची नावं देतो आणि तुम्हाला त्यांची काही तपासणी करायची गरज नाही. अहो सगळं कर्ज मीच घेणार आहे ना. सर बघा जरा, ह्यासाठी तुम्हाला चांगले पैसे पण मिळतील. चल उठ इथून. सनियाला बाहेर घेऊन जा. सनी, जर असंच असेल तर आपल्याला सुद्धा विचार करावा लागेल. ह्याच्या घरासमोरचा रस्ता बांधायचा का नाही? मी तुम्हाला आठवण करून देतो, गेल्या निवडणुकीत फार घाणेरडा रस्ता बनवला, ज्यामुळे तिथे पाणी भरायचं आणि आम्हा सर्वांना खूप त्रास सहन करावा लागला. देवाने आम्हाला पाय दिलेत, आम्ही पायी चालून जाऊ तिकडे. तुमचा वेळ वाया घालवू नका. निघा इथून. ठीक आहे, बघून घेऊ. चल रे. दादा हे आलेत बघ. भाऊजी एवढ्या लवकर आलात? ए, याला ताप आहे आणि डोकंही दुखतंय त्याचं. अरे दादा, चंदू कोणतंच औषध घेत नाही आणि असं करायला त्याला सोमननेच सांगितलंय.
ठीक आहे, काळजी करायचं कारण नाहीये. याला हळद आणि सुंठाचा काढा बनवून दे, याला बरं वाटेल. हा माझ्यासोबत काम करणारा फक्त स्टाफ नाहीये, हा माझा भाऊ सुद्धा आहे. मी चुकीचे सल्ले नाही देणार ज्याने याला त्रास होईल. सोमन दादा, मी इंग्लिश औषध घेते. इंग्लिश औषधांना कमी समजू नका तुम्ही. बऱ्याचशा आजारांमध्ये हेच उपयोगी पडतात. त्यावेळी हे हळद आलं काहीच कामी नाहीयेत. अरे तुला पॅरासिटामॉल गोळीच्या साईड इफेक्ट्स बद्दल माहिती आहे का? हा, तुला माहिती तरी का त्या गोळीत काय काय टाकलं जातं? आपण वेड्यासारखं ती गोळी कधीही घेत असतो. जरा वेळ विश्रांती घे तू. ठीक आहे. तुमची बायको परत आली का? हो, परत आली ती. तिला घरची आठवण येते. घरापासून लांब राहिली नाही ना ती कधी. निघतो मी. ठीक आहे दादा. शालिनी, आपण उद्या हनीमून साठी कुठे जायचं का? मग कधी जायचं आपण? आठवड्याभरासाठी आईसाठी किराणा भरूया आणि मग जाऊया कुठेतरी. एका आठवड्यासाठी? खूपच छान. कुठे कुठे जायचं त्याची लिस्ट बनवून घेऊया. लिस्टची काय गरज आहे? आपण कोडाई कनाल पासून सुरू करूया. काय म्हणतेस? एका आठवड्यासाठी निघाले. हे सोमनचे खायचे ऑर्गॅनिक पदार्थ आहेत. हो. हां, घे. हे बघ, हे जरा सांभाळून ठेव. काय तो ह्यानच दात घासतो. हे सांभाळू द्या जरा पाहिजे. विचित्र आहे. काय करतोय? आपल्या गाडीचे सगळे पेपर्स बरोबर आहेत ना? सगळे पेपर क्लिअर आहेत. कोडाई कनाल पर्यंत पोहोचेल ना? मला फक्त जायचंय आणि परत नाही यायचंय का? फारच हुशार आहेस तू. जास्त बोलू नकोस. ही गाडी का आली आणि गोंधळ काय चाललाय? अरे आपला सोमन हनीमून साठी जातोय. भाजीच्या शेतात जात असेल, हो की नाही सोमन? तुम्हाला या गोष्टीचं उत्तर आताच हवंय की परत येऊन सांगू? त्याची काही गरज नाही, मी निघालो. हा, चला निघा. आई, मी येईपर्यंत आवळ्याचं सरबत प्यायला विसरू नको. हो, घेईन मी. जा तू. चल. येते. सांभाळून जा. कसा दिसतोय मी? शालिनी, निघूया. चला, गाडी सुरू करा. हो. हनीमून साठी तुला घेऊन नाही जात आहे का ग? अगं, माझा मूनच नाही तर कसला हनीमून? हे बघ. चल 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 चल. बस 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 बस, इथेच थांब. तू थोडा वेळ थांबशील का? मी थोडं सामान घेऊन येते. बरं थांबतो, पण वेटिंग चार्ज द्यावा लागेल. तुमच्याकडे मटण पफ आहेत का? मटण? आमच्याकडे चिकन मटण आणि भाज्यांचेही मिळतात. माझा कुत्रा येईल भाजीचे खायला. माझ्यासाठी चिकन आणि मटण पफ पॅक कर. शालिनी, आपल्याला इथून राईटला जावं लागेल कोडाई कनाल जाण्यासाठी. बरं शालिनी, तू जोधा अकबर फिल्म पाहिलीस ना? नाही, मी नाही बघितलं. नाही बघितली? तुला माहितीये ती फक्त फिल्म नाहीये, खूप कमालीची एक चलचित्र कविता आहे. काय? हो, सांगायचं म्हणजे खूप कमालीची फिल्म आहे. बरं ऐक, आपण इथे थांबून सगळं बघत पुढे जाऊ. ठीक आहे. आयुष्य आहे खूप सुंदर, डोंगर नद्यांमुळे. तुझ्याकडे आहे हे गाणं? हो, आहे ना. अरे मग लाव ना. गाणं लावल्याने रंग येईल. अरे जे सांगतोय ते कर ना, जास्त प्रश्न विचारू नकोस. ऐका. आणि ह्याचा रंग.
आपण लिफ्ट घ्यायला हवी होती ना. अगं आपल्याकडे खूप वेळ आहे, काही घाई नाहीये. आपण जरा विश्रांती घेऊ आणि मग चढायला सुरुवात करू. हं? किती मस्त वाटतंय ना. पुढच्या वेळी आईला देखील आपल्या सोबत घेऊन येऊ. नाही आवडलं तुला? बरं ऐक, आपण इथून ना जास्त प्रसाद घेऊन जाऊ. तुझ्या आई वडिलांना सुद्धा देऊ, त्यांना किती चांगलं वाटेल ना. त्याची काहीच गरज नाहीये. त्यांना सांगूही नका डोंगर आपण पायी चढलो म्हणून. चला. एक आठवडा कसा निघून गेला कळलं सुद्धा नाही. हनीमूनच्या शेवटच्या दिवसामध्ये मला कळलं सोमन नास्तिक आहेत आणि मला बारीक करण्यासाठी तिकडे घेऊन गेले होते. म्हणून हनीमून प्लॅन केला होता. त्यांना वाटलं मी बारीक होईन, पण मी खूप एन्जॉय केलं. साजी, गेल्या डिसेंबर मध्ये माझी 15 बदकं मेली. एकही पैसा सरकारने मोबदला म्हणून दिला नाही. पुढच्या वेळेस एकाही बदकाला हात लावू देणार नाही जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की पुढच्या वर्षी सुद्धा बर्ड फ्लू येणार आहे? तसं म्हणायचं नाहीये, नुकसान माझंही हे झालं. बघा काका, जोपर्यंत सोमन इथं आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. सोमन, हे बघा, तो माझं म्हणणं काही केल्या टाळणार नाही, म्हणूनच तर म्हणतोय. शाजी, मी तुम्हाला सांगितलं ना, अजून भरपाई सँक्शन नाही झाली. मग उगाच डोक्याला ताण का करून घेताय? काय म्हणाला? डोकेदुखी? तुमच्यासारख्या ऑफिसरचं ऐकूनच आम्ही आमची बदका पिंजरातच जाळून टाकली आहेत. हे जरा तोंड बंद ठेव. मग मी सांगितलं होतं का जाळायला? साजी, मी याला पक्षी जाळायला सांगितलं होतं का? काहीही बोलतोयस तू आता. कुठूनही फालतू ऐकून आलास आणि मुक्या प्राण्यांचा जीव घेतला, हे त्याचंच पाप आहे. बाबा, ती सरकारची ऑर्डर असली तर आम्ही काय करणार? मग उपोषण करा ना, संविधानाने अधिकार दिलाय तुम्हाला. अरे सोमन, कसं आहे ना, हे शेतकरी कर्ज काढून शेती करतात, हे कसं करणार बरं? आंदोलन केलं तरी ह्यांच्या बाजूने कोण उभं राहील? हे कर्ज कधीपासून मंजूर झालंय. मी जिल्हा सेक्रेटरी रमेशला सुद्धा भेटून आलो. पण हे तर अशक्य आहे. अरे तुझा हेड ऑफिसर आहे ना, तो एनओसी देत नाही म्हणून काम थांबलंय. सरकारचा आदेश आहे म्हणून आम्ही असं काही देऊ शकत नाही. अरे आमची काही जबाबदारी आहे ना. कुठल्या जबाबदारीबद्दल बोलताय सर? गरीब शेतकऱ्यांना मागे पळायला लावून त्यांच्याकडे पैसे मागताय तुम्ही. साध्या भाषेत याला लाच म्हणतात सर. तोंड सांभाळून बोल. सर, मला चांगलं ठाऊक आहे मी तुमच्याशी कुठल्या पद्धतीने बोलतोय. जर तुम्ही गरीब शेतकऱ्यांची नुकसान भरपाई नाही दिली, उद्या तुमच्या ऑफिस समोर मी उपोषण करेन. लक्षात ठेवा, माझ्या गेल्या उपोषणासारखं नसेल. हे फार भारी पडेल तुम्हाला. हे काय धमकी देतोय? हो, देतोय. तुम्ही याला धमकी समजा. मीडियाला बोलवण्याआधी मला तुमचा निर्णय हवाय. अरे बाबा सोमन, मी पुढच्या 2 दिवसात तुझं काम करेन. सर, तुमच्याकडे फक्त 2 दिवस आहेत. 2 दिवस संपल्यानंतर मी तुम्हाला विचारणार नाही आणि गप्पाही बसणार नाही. बरं, ठीक आहे ठीक आहे. हा खरंच डोकेदुखी आहे. हा, ती बघ गाडी आली आहे. व्यवस्थित साफ कर ना. अरे इकडे पण हात मार. अरे एकच काम किती वेळा सांगावं लागेल तुला? हो, मी साफ करतोय. हो, नीना रोजी रमणी तर मी आधीच खरेदी केलं होतं. काय स्टॉक नाही केला मी? जरी स्टॉक मध्ये ठेवलं तरी खराब होणार नाहीये. या महिन्यात हे कोणी खरेदी नाही केलं का? मोठ्या कल्याणचा माणूस दर महिन्याला इथे येतो, पण ह्या महिन्यात नाही आला अजून. तुला सोमन म्हणायचंय हो, का? अगदी बरोबर. हा, एक बॉक्स ठेवत. फक्त एक बॉक्स? अरे सोमन, जरा इकडे. अभिनंदन. कशाबद्दल? मग याला जबाबदार तू नाहीस का सोमन? कुठल्या गोष्टीसाठी जबाबदार? हा, सिलसिला पिक्चर मध्ये जेव्हा संजीव कुमार घराबाहेर जातो तेव्हा अमिताभ घराच्या आत येतो. तू पण घरी जाता. हे आवळे ताजे आहेत. 2 किलो घेऊन टाका. हा, उगाचच काय विकत घेतलं जातंय? कारण ही आई होणार आहे बाळा. Tagadeng,
तत्तरगदै तत्तरगदै तत्तरगदन्नानो दै तत्तरगदै तत्तरगदै तत्तरगदन्नानो. मग आवळा कशाला? बाई गरोदर असेल तर तिला कैरी खाऊ घालतात, बरोबर ना? हे तुझं बाळ आहे ना म्हणून आवळा मागतय. घरट बनवून पाखरा जेव्हा आनंदी गाती, फुला गळ्यातील हार बनती आनंदी हसती. मातीवर रोपट्यांची चादर अंथरली, बीजाला मनापासून प्रेमाने वाढवलं. आतुरता आहे दुनियेला, आतुरता आहे, आतुरता आहे मनाला, कधी येईल आनंद. तगदै तत्तरगदै तत्तरगदै तत्तरगदन्नानो दै तत्तरगदै तत्तरगदै तत्तरगदन्नानो. आंब्यानी बहरतात जेव्हा आंब्याच्या डाळ्या, पाना पानामध्ये उमलू लागे सुंदर प्रेम. सांग हे ढगा मला तू तुझा काम करणार ना, आला ऋतू पावसाळी खूप तू बरसना. आतुरता आहे दुनियेला, आतुरता आहे, आतुरता आहे मनाला, कधी येईल आनंद. आतुरता आहे दुनियेला, आतुरता आहे, आतुरता आहे मनाला, कधी येईल आनंद. पाण्याचे थेंब जेव्हा बरसतात पानांतून, तृप्त होई मन माझे दृश्य हे पाहून. उमलतात बागेत ज्याप्रमाणे कळ्या ग, उमलती ओठी तुझ्या त्याप्रमाणे कळ्या ग. काय करू काय बोलू आता मला तूच हे सांग, मानाच्या तळ्यात तू आता माझ्या कमळ उमलावा. मनावर धार आता तू ओतक मधाची, मनामध्ये गोडी पसरव ग आयुष्याची. आतुरता आहे दुनियेला, आतुरता आहे, आतुरता आहे मनाला, कधी येईल आनंद. तत्तरगदै तत्तरगदै तत्तरगदन्नानो दै तत्तरगदै तत्तरगदै तत्तरगदन्नानो. जसं डॉक्टरांनी सांगितलंय, पुष्प नक्षत्राच्या 8व्या दिवशी बाळाचा जन्म होईल. मोठी समस्या होऊ शकते. म्हणजे काय? म्हणजे असं, जेव्हा बाळ 10 वर्षाचं होईल त्याच्या वडिलांच्या जीवाला धोका आहे. बाळाचे वडील मरू शकतात. त्याच्या बाबांचा मृत्यू जवळपास निश्चित आहे. याचा काही उपाय नाहीये का? कुलदेवतेचं स्मरण करून दक्षिण दिशेला ठेवा, मग उपाय सांगतो. बरं ठीक आहे, मीच देतो. उपाय असा आहे की त्या नक्षत्रामध्ये बाळाचा जन्म होता कामा नये. ते कसं शक्य आहे? चांगला मुहूर्त बघून सिझेरियन करून घ्या. कसा वाटला उपाय? म्हणजे 500 रुपये वाया गेले. जन्मासाठी भरणी नक्षत्र उत्तम आहे. येतो आम्ही. हे बघ शालिनी, जोपर्यंत मी जिवंत आहे तू जे म्हणतेस मी अजिबात होऊ देणार नाही. ज्योतिषाने जे सांगितलंय ते नक्की होणार. अगं तो गेला खड्ड्यात. एक दिवस मागे पुढे झालं तरी काही होणार नाही. आपल्याला फक्त मनाची शांतता ज्योतिषाचं पाहिजे. काय, तो काही बोलेल, मला नाही मी पटत. काय म्हणते ऐकून तर घ्या. अहो ऐका, अजून बाळ जन्माला आलं नाही आणि तुमची कुंडली तयार देखील झाली आणि बाबाचा बाळ मरू नाही जाईल. या फालतू गोष्टींचं उत्तर मी त्याच्या 10व्या वाढदिवसाला देईन.
शालिनी, मला आत्ताच तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय. मला तेव्हाच कळलं जेव्हा तुम्ही पिक्चर बघायला घेऊन गेला होता. काय झालंय सांगा. हे बघ, तुझ्या शरीरावर मी एक ओरखडाही सहन करू शकत नाही. जर आपण हॉस्पिटलला गेलो तर ते तुझ्या पोटावर सुरी चालवतील. म्हणजे काय? आपल्या बाळाला आपण घरातच जन्माला घालू. तुम्ही वेडे झाला आहात का? फर्स्ट प्रेग्नन्सीमुळे मी वैतागले आणि तुम्हाला घरी डिलिव्हरी करायची आहे. शालिनी, बाळाला जन्म देणं एक प्रोसेस आहे, ते आपोआप होईल. हे सगळं थोथांड आहे. प्रोसेस म्हणून खूप सोपं वाटतं पुरुषांना. या बाबतीत तुमचा हट्ट अजिबात चालणार नाही. गायीने वासराला जन्म दिला तेव्हा मी मदत केलीये. जनावर आणि माणसात काही फरक असतो की नाही? शालिनी, डिलिव्हरीच्या आधी आपण सगळ्या गरजेच्या वस्तू तयार ठेवू. तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? सांग, विश्वास नाहीये? जरी मी तयार झाले तरी माझे पॅरेंट्स तयार होणार नाहीत. आपल्यावर हसण्याचा चान्स का देतोय लोकांना? शालिनी, मला तुझा होकार हवाय. इतरांची मला काही घेणं देणं नाही. सोमन, यापूर्वी मी तुमच्या कुठल्याही गोष्टीला नकार दिलाय का? पण मी तुम्हाला आपल्या बाळाच्या आयुष्याशी नाही खेळू देणार. हॅलो. हॅलो, चंदू बोलताय का? हो, बोलतोय. सोमन आज ऑफिसला आलेत का? नाही वहिनी, अजून तर नाही आलेत. तुम्हाला सांगून गेलेत का कुठे जाणार होते ते? मला तर काही सांगितलं नाहीये. न सांगता कधी जातही नाही. मी त्यांना शोधायला जाऊ का? काही गरज नाहीये. ते आले की मला एकदा कळवा. ठीक आहे वहिनी, मी कॉल करतो. आई, न सांगता कुठे गेला होतास? तुला हिची थोडी पण काळजी नाही का? प्रेग्नंट आहे ना ही? ही कोण आहे? अहो, हा स्वतःच मला इथं घेऊन आलाय. यालाच विचारा. या या. या कोण आहेत? मी दाई हाय. दाई? पण कशासाठी? हा कसला प्रश्न हाय? दाई काय कलेक्टरचं काम करते होय? काय येडी बाई हाय? ह्या माझ्या सासूबाई आहे. हा, म्हणूनच असले प्रश्न विचारताय. सोमन, तुला काय करायचं ते कर. जर बाळाला काय झालं ना तर काय होणार नाही. मी आपसुक बाळंतपण करून घेते. माशीला सुद्धा कळायचं नाही. माझी मुलगी बिन लग्नाची प्रेग्नंट नाहीये. काय झालं? हे सगळं बघायला लोक तिकीट घेतात का? हं? सोमन, जर ही बाई इथे राहिली तर मी माझ्या मुलीला घेऊन निघून जाईन. जर असं असेल तर तुम्ही जाऊ शकता. हे बघ, जास्त विचार करण्याची गरज नाहीये. चल माझ्या बरोबर. आई आपल्या बाळावर ओरखाडा सुद्धा सहन करू शकत नाही आणि तू आपल्या मुलीने चाकूला कापायला निघालीये. मी जी बाळणपण केलीये त्यात दोघांचाही जीव गेलेला नाहीये. चल बाळा, निघूया. नाही ग बाई. अगं हा? चला इथून आम्ही निघतो. जानकी, चला हो. हा ना, चल. ऐका ना, आईला दाईचं इथे येणं अजिबात आवडलं नाहीये. शालिनी, फक्त माझ्या आईलाच नाही, तुझ्या आईवडिलांना सुद्धा तिचं इथे येणं आवडलं नाही. त्या दिवशी दाईने तुझ्या कानात काहीतरी सांगितलं होतं. काय म्हणाली ती?
हात काढा ना. अगं सांग ना. खरंच? मी 8 मुलांना जन्म दिला आहे. जेव्हा गरोदर होते तेव्हा मासे पकडायला जायचे. जर तू काम करत राहशील तर बाळाला जन्म द्यायला काहीच अडचण नाही. पण आजकालच्या पोरी कामच करत नाही. ना अंगण झाडतात, ना पाणी आणतात, ना स्वयंपाक करतात. पण डिलिव्हरी त्यांना नॉर्मल पाहिजे. कसा आहेस बाळा? पिंड तेल, बालारिष्टमन, धन्वंतरी तेल आणि लिकोराईस लवकर जाऊन बाजारातनं खरेदी करून आण जा. याचं पिंड तेल आणि सगळं बाजूला. त्यांना आवडलं नाही वाटतं. मी तिला दिवसातून 2 वेळा बडियार दुधात घालून द्यायचो. 8व्या महिन्यात बंद केलंय मी. आणि तुम्ही जे सांगितलंय त्यानेच आंघोळ करतो मी. मालिशही करतो. खूप छान बाळा. काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. अहो ऐका, लवकर या, लवकर या सोमन. ए जया, अगं ऐक ना, सोमनच्या घरातून मोठमोठ्याने आवाज येतोय. काय झालं? त्यांच्या घरातून मोठमोठ्याने आवाज काय येतायत? जर माझी टॉर्च घेऊन ये बरं. काय झालं? अहो या काहीच बोलत नाहीयेत. गॅस्ट्रिक झालं यांना. काय झालं हिला? गॅसचा प्रॉब्लेम आहे. ओ म्हणजे इथे सगळ्यांची झोप उडवायला आलीये. जेव्हापासून मी आले ना बसलेच आहे ना. थोड्या वेळापूर्वी हरभरे खाल्ले आहेत त्यामुळे झालं असं. एक काम कर, यांना गरम पाण्यात जिरं घालून दे. जा. काय रे, या आजारी बाईकडून तुझ्या बायकोची डिलिव्हरी करून घेणार आहेस? अगं तुझ्याच हातचं खाऊन मी आजारी पडले. जबरदस्ती हादरण्यापूर्वी विचार करायचा होता ना. माझ्या सुनेसाठी बनवलेलं औषध होतं, या बाईने खाऊन टाकलं. थोडं स्वस्त खाल्लं. कोणतं औषध होतं? तरुणी पुष्टी. काय झालं? काय झालं सोमन? काही नाही. अरे ते गॅस. अरे गॅसचा प्रॉब्लेम. सोमन ऐका. हा सोमन, मला खूप अरे जास्त देवा, दुखायला हिला लागलंय. हॉस्पिटलला घेऊन चला लवकर. हिला बाळ होणार आहे. अरे असं अरे खाई का? आरामात उगाच जरा काही प्रॉब्लेम नको अगं, व्हायला. आई ओरडणं बंद कर ना. सोमन, तू हिला पटकन दवाखान्यात घेऊन चल. देवन भाऊ, मी साजी बोलतोय. काळजी करू नकोस, काळजी करू नको. काळजी करू नकोस. काळजी करण्यासारखं काही नाही. काही नाही झालं तुला. पलंगावर आरामात गरम पाणी. जरा बाजूला वा तुम्ही, मी बघते. तू आधी गरम पाणी घेऊन ये. जा लवकर जा. नाही जाऊ नका. आरामात. बाळा तू थांब, मी पाणी घेऊन येते. हो हो ठीक आहे. काही होणार नाही. तुला धीर धरावा लागेल. घाबरायचं कारण नाही अजिबात. सगळं ठीक होईल. ऐक ना, जाऊन जरा कोचुमलला घेऊन ये लवकर. तिच्यासोबत फक्त दाई ये. उशीर लावू नको. लवकर ये रे, लवकर जा आणि लवकर ये. काळजी करू नको शालिनी. मी आहे ना तुझ्या जवळ. मी तुझ्या जवळ आहे. दाई तुझ्या जवळ आहे. सगळे तुझ्या जवळच आहेत. दाई. अरे बाळ होणार आहे. जा कापड घेऊन ये पटकन. ए शालिनी, धीर धर तू. अरे कापड आणायला सांगितलं ना. शालिनी, मी लगेच आलो. वरडू नकोस गो. घाबरू नकोस. अगं घाबरू नको. दुखत असेल तर जोर लाव. हे बोलले ना, वरडू नको. हे देवा, माझी सून आणि तिच्या बाळाचं रक्षण कर. मी तुला नैवेद्य दाखवेन देवा. ऐका ना. वय वय झालंच. या बाईला चांगलाच धडा शिकवेन. एवढी डिलिव्हरी होऊ दे. कोचुमल, तू इथे बसून पाणी गरम कर. मी जाऊन तिला बघते. हो ठीक आहे. लवकर कर, लवकर पाणी आणून दे मला. शालिनी, घाबरू नको शालिनी. प्रयत्न कर शालिनी. अगं जोर लावायला सांगितलं ना. जोर लाव ना. लाव, जोर दे. पाय वर कर, पाय वर कर. हा असं कर. आणखीन पण कर. शालिनी, हा शालिनी लाव प्लीज ना. पुश कर.
आणखी जोरात जोरात आणखी. अशा वेळी तुला चक्कर येते. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. सोडणार नाहीये मी तुला. शालिनी शालिनी जोर लाव. शालिनी धीर धर. जोर लाव. घाबरू नको. शालिनी थांबा 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 अहो लवकर दार उघडा. स्ट्रक्चर जरा लवकर बाहेर काढा. हो हो येतोय. अरे जरा स्ट्रक्चर लवकर घेऊन या बरं. शालिनी शालिनी प्लीज धीर धर. शालिनी पुश कर. जोर अजून जोर लाव शालिनी. जोर लाव. शालिनी. जोर लाव. लवकर होईल. मी 1000 वेळा सांगितलेलं माझ्या मुलीचं याच्या बरोबर लग्न लावू. मला कुठे माहिती होतं की हा एवढा विक्षिप्त. अरे चला लवकर या या. शालिनी शालिनी प्रयत्न कर. शालिनी जोर लाव बाळा. घाबरायचं काहीच कारण नाही. शालिनी 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 मी काय म्हणतोय आई. जोर लाव. अगं जोरात लाव. जोर. शालिनी जोर लाव बाळा. शालिनी ऐकतेस ना. जोर लाव. शालिनी पुश कर. शालिनी झालं. अरे देवा. अरे देवा. चला आज जाऊया. हो आज जा. तुम्ही लोक जाऊ शकता बरं का. उद्या बोलूया. ठीक आहे. आजोबा झालात. आजोबा झालात. पुष्य नक्षत्रात जन्माला आली आहे. हॅपी बर्थडे बाळा. काय काका बरे आहेत ना. काही खास नाही तुझं. हो माझंही मस्त चाललंय. अरे सोमन तुझी बदली होणार होती त्याचं काय झालं. दुसरीकडे जायचं असतं तर कधीच गेलो असतो. मला इथेच राहायचंय. अरे पण झालंय काय. सरकारी काम आहे. कुणाच ठाऊक कधी ट्रान्सफर ऑर्डर येईल. काय रे सोमन भाऊ कसा आहेस. बघितलं कसं कॅच केलं मी. तुम्हाला पण सवय लागली वाटतं. हो सोमनचा परिणाम आहे. सापळ हे कोणत्या हिरोईनचे स्केच बनवतेस. मी तुमचं स्केच बनवते. हा खरंच. दाखव मला. काही ठिकाणी तुला सुधारणा करावी लागेल. ही बोटं मला नाही आवडली. आजी पण हे तुमच्या शरीराचा भाग नाहीत का. जर असं असेल तर आपण त्याला फक्त बोट का म्हणायचं. त्याला आदराने अंगठा म्हटलं पाहिजे. आता मला दोघांना सांभाळावं लागेल. पोरीला शाळेत तर पाठवत नाही आणि नवनव्या गोष्टी शिकवत असतो. तुम्हाला गैरसमज झालाय साहेब. कुठलीच तक्रार गेलेली नाहीये. विश्वास जाऊ दे ना सनी. तुला काहीच माहित नाही. काही लोक फेमस होण्यासाठी जाणून बुजून करतात. सर पण झालंय तरी काय. गप्पा बसा तुम्ही. हे ऑफिसर काय हे अध्यक्ष तक्रार. महोदय,
हरित संघाने रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटीच्या नारळाच्या रोपांना पाठवण्याचा निर्णय घेतला. अरे ते नंतर बघू. मला माहिती मिळाली की तू तक्रार केलीस की आमच्या खत कारखान्यातून निघालेला कचरा मी तलावात सोडतो म्हणून, आणि सोबतच माझ्या बेकायदेशीर खदाणीबद्दल पण बोललास. तोडू आणि तोडपल्लीमध्ये मी जे काय करतो तिकडे तू हेरगिरी करून काय मिळवतोस? हो असं आहे तर. मोठा आला निसर्ग रक्षक. अरे जेव्हा कुडनाडमध्ये पूर येतो ना तेव्हा ते पाणी चांगल्या प्रकारे बाहेर निघावं म्हणून आम्ही सँड मायनिंग करतो. कळतंय का तुला बिंडो कुठचा? तू हे जे करतोस ते सगळं पब्लिसिटीसाठी करतोस, कळत नाही का मला? बघा तरी, अरे जर पूर आला तर ते गरीब लोक काय करतील? कोणाचं नुकसान होईल? अध्यक्ष महोदय, ती माझी फक्त पिटिशन नाहीये. तुम्ही नदीची लांबी रुंदी वाढवण्याच्या हेतूने किती लाख क्युबिक मीटर वाळू उपसली आहे तुम्हाला माहितीये? नदी काठची किती झाडं तोडली आहे तुम्हाला माहितीये? याचा काही हिशोब आहे? हे बघ, मी माझा हिशोब घेऊन ना अगदी वरपर्यंत जायला तयार. असं असेल तर माझं म्हणणं ऐका. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंतर्गत मी सगळे रेकॉर्ड काढून तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे. पूरग्रस्तांना वाचवायचं होतं तर स्पिल साफ का नाही केलं? आपल्याकडे एकूण 40 दारं आहेत, त्यापैकी किती चालू आहेत? परिस्थिती अशी आहे की धरणाचे दरवाजे गंजल्यामुळे समुद्राचं खारं पाणी शेतामध्ये येत आहे. या सगळ्या प्रश्नांचं काही उत्तर आहे तुमच्याकडे? समजतंय तुम्हाला? आज सकाळीच अध्यक्ष साहेबांना उत्तरं द्यावी लागली. हे बघ, तुला जे काही करायचं ते तू कर, पण जास्त दिवस तू त्या खुर्चीवर बसू शकणार नाही. अध्यक्ष महोदय, हेच सांगतोय, माझी हीच इच्छा आहे की मी माझं सरकारी काम सोडून फक्त उपोषणच करावं. ह्या येड्याला तुम्ही सपोर्ट करताय ना, करा. जर असं चालू राहिलं तर मी कृषी ऑफिसमध्ये काम नाही करू शकणार. तुझी बदली होते का बाळा? नाही. मला वाटलं काही चांगल्या चांगल्या गोष्टी खायला मिळतील म्हणून विचारलं. ऐका ना, आपल्या मुलींनी मला काहीतरी सांगितलंय. काय सांगितलंय? ते चित्र जरा काळजीपूर्वक बघा. दाखव मला. वा, मला असंच शाळेत जायचंय. काय? मला अगदी असंच शाळेत जायचंय. हो हो नक्कीच. आपण खूप चांगल्या सरकारी शाळेत तुझं ऍडमिशन करू. ठीक आहे? तिने स्वतःहून हे सगळं मला सांगितलंय. हा आपण हिच्या बोलण्याचीच तर वाट बघत होतो की ही स्वतः सांगेल. हो की नाही बाळा? शेवटी अक्कल आलीच का शाळेत यायची? एक काम करूया, हिची एंट्रन्स एक्झाम घेऊया. जर ती पास झाली तर तिला वर्गात प्रवेश मिळेल, बरोबर ना? ठीक आहे सर. व्हॉट्स युअर नेम? आय एम इंडिया. मी म्हटलं होतं ना, हिला तुम्ही शाळेत आधीच घालायला पाहिजे होतं. तुला कोणी तुझं नाव विचारलं तर देशाचं नाव सांगणार का? नो सर, माय नेम इज इंडिया. अरे वा, ही तर छानच गोष्ट आहे. सोमनच्या डोक्यात तर यापेक्षा जास्त व्हरायटीची नावं आली होती. ख्रिमुही. ख्रिमुही? ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू. मग विचार केला की कुठलाही धर्म नसावा. हा लहानपणापासूनच सगळ्यात वेगळा होता. एकदा विचारलं त्याने, शरीरावर तेल लावल्याने कोलेस्ट्रॉल तर वाढणार नाही ना? परीक्षा कधी होईल याची तारीख मी तुला सांगेन. ओके सर. बरं. हाय बाबा. तुझ्या बॅगेला काय झालं रे? आई, ही माझी बॅग नाहीये. ऍडमिशन झालं का तिचं? हो, जॉर्ज सरांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं होतं. हिची त्यांनी परीक्षा घेतली होती. हिला A ग्रेड मिळाली. अरे वा. त्यांनी सांगितलं उद्यापासून हिला शाळेत पाठवा. आता मी काय करणार? उद्यापासून कोणासोबत खेळणार मी? आजी, तुम्ही रात्री जी सिरियल बघता ना, तीच दिवसा सुद्धा पुन्हा एकदा बघा. बाबा, मला काहीतरी विचारायचंय. वीणा म्हणते आई बाबांनी जेव्हा एकमेकांना मिठी मारली तेव्हा मी जन्माला आले. हे खरं आहे का? ही आजकालची मुलं पण ना शाळेत जायच्या आधीच बिघडून जातात. मी तुला सांगितलं होतं ना, असे प्रश्न नको विचारू. अगं काय करतेय शालिनी? मग मुलांच्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? हे बघा, आलतू फालतू प्रश्नांची उत्तरं देऊ नका. ही पोरगी जेव्हा तोंड उघडते कोणता ना कोणता प्रश्न विचारते आणि हिचा बाप कायम सेवेत उभा असतो. बाळा, जेव्हा तुझे आई बाबा एकमेकांना आवडू लागले तेव्हा आम्ही लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर आम्ही दोघे प्रेमात एकरूप झालो. त्यानंतर तुझा जन्म झाला आणि 9 महिन्यांपर्यंत तू तुझ्या आईच्या पोटातच होती. माहितीये मग काय झालं? तू तुझ्या आईच्या पोटात हालचाल करायला सुरुवात केली. ते सगळं दुःख तुझ्या आईने हसत सहन केलं. मग 10व्या महिन्यात तू तुझ्या आईच्या पोटातून बाहेर आलीस. तुझ्या बाबांनी तुझ्या आईला ते दुःख सहन करताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आम्ही खूप त्रास सहन करून तुला मिळवलंय.
आई आपल्या मुलांसाठी कायम त्याग करत असते बाळा. तिला आपण कधीही दुःख देऊ नये. पाय मार. आणखी नीट, आणखी नीट. खूप छान. बाबा मला खास येते. हा? अरे असली कारण आम्हाला सांगू नकोस बाबा. नाही बाबा इथे नको ना. हो इथे तर सूज आली आहे. ए सोमन, हा इकडे बघ जरा. मैसूरांच्या फॅक्टरीचं घाणेरडं पाणी या तलावात सोडलं जातं. पाण्यात जास्त वेळ थांबू नको. चल बाळा घरी चल. घरी गेल्यावर हळदीचं पाणी पाजूया. त्याची गरज नाही. थोडं नारळाचं तेल लाव. कळलं ना बाळा? सोमन दादा, तुम्हाला कृषी ऑफिस मध्ये बोलवलंय. का काय झालं माहित नाही. कुडनाडमध्ये हजारोच्या संख्येने बदकांचा मृत्यू झाला आहे. असं वाटतं की बर्ड फ्लू मोठ्या प्रमाणात पसरतोय. हा आजार तंगली, नेदुमुदी आणि पुडकक्कड पंचायतीत पसरत आहे. आमचे वार्ताहर आमच्याशी जोडले जाणार आहेत. बिपिन, हा आजार सगळीकडे पसरतोय का? तिथे आता नेमकी काय परिस्थिती आहे? हे बघा माधुरी, सुरक्षेच्या अनुषंगाने 2 दिवसांपासून बदकांना मारलं जात आहे. फक्त 2 दिवसांमध्ये जवळपास 25,000हून जास्त बदकांना मारण्यात आलंय. यामध्ये ज्यांचा नैसर्गिक पद्धतीने मृत्यू झाला आहे त्यांचाही समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये जवळपास 3-4 वर्षापूर्वी असंच झालेलं. हा बर्ड फ्लू आला आणि आम्ही भिकारी झालो. लोकांमध्ये हा रोग पसरू नये म्हणून बदकं मारण्याचं सत्र चालू आहे. तसंही साजीचं घर हेच आहे ना? चला बघूया भेटतोय का. हो ती बघा तिकडे बदकं. अच्छा, तुम्ही कोण? बर्ड फ्लू त्याबद्दल तर ऐकलंच असेल ना. जिथे आजार पसरला तिथल्या 1 किलोमीटरच्या परिघात सगळी बदकं मारायला आलोय आम्ही. अहो ऐका, जरा लवकर या. हे आपल्या बदकांना अहो, काही पकडून नाही. मी मारायला आहे ना. आलेत. अहो साहेब, आमच्या बदकांना काहीच आजार नाही बरं का. अरे साजी भाऊ, हे केंद्राचे एनसीडीसीचे डायरेक्टर आहेत आणि हे अॅनिमेशन प्रोटेक्शन तर्फे आले. जनावरांचं रक्षण करणारेच त्यांना मारायला का आले? अरे हे बघ साजी, तुला एका बदकाचे 200 मिळतील. तू बदकं होलसेल मध्ये विकलीत असा विचार कर. सगळे एकदाच विकू शकतोस ना. मी सगळ्यांच्या भल्याचा विचार करतो. आणि तुम्ही काय म्हणाला? 200 रुपये? आम्हाला नको तुमचे 200 रुपये. पकडा, ती बदकं पकडा. काय करतोस? काय? हे बघा सर, हे सगळं करण्यापूर्वी भोपाळवरून टेस्ट रिपोर्ट येऊ द्या, त्यानंतर यांना जाळा. सोमन, जास्त हिरो होऊ नकोस बघ तू. हीच बदकं खाऊन सुजीला उलट्या व्हायला लागल्यात आणि आता ती सरकारी हॉस्पिटल कदाचित ती गरोदर असेल. तोंड बंद ठेव ना. अरे ह्यांना जे करायचं ते करू दे. असंही मरायला आले. या आजाराला तुम्हाला बर्ड फ्लू मध्ये का बदलायचं आहे? गावकऱ्यांना घाबरवण्यासाठी ना. हे सगळ्यांनाच माहितीये की ख्रिसमसच्या वेळी मीठ माफिया असा खेळ खेळतात. सोमन, लोकांची मदत करण्यासाठी मी दिवस बघत नाही का रात्र बघत नाही. कळलं ना? तू जे काही केलंयस ना त्याचं तुला नक्कीच भोगावं लागेल. अरे कशासाठी उठलायस? गावकऱ्यांच्या जीवावर. मला माझ्या गावातल्या श्रीमंत आणि गरीब लोकांची परिस्थिती चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि मी गावकऱ्यांना हीच गोष्ट चांगल्या प्रकारे समजावं लोकांना. ठीक आहे, ठीक आहे. हो आम्ही पण बघू. हो चला. चला. हाता त्रास देईल बघ. कसला त्रास? सोमन भाऊ, आज बिर्याणी वाटताय. कुणाचा वाढदिवस आहे का? अरे तू पेपर नाही वाचत का? हा बॅनर व्यवस्थित वाचून बघ. अच्छा, म्हणजे चिकन नाहीये, हे बदक आहे. अहो यापेक्षा विष चांगलं. याचं डोकं हे ठिकाणावर खाल्लं आहे तर का? मरून जाऊ. काय बोलतो? चल चल चल, त्या बाजूने पकड. जरा सुद्धा अक्कल नाही याच्याकडे. जे बघताय त्यांना ही गंमत वाटेल, पण मी तुम्हाला सांगतोय तुमचा जीव काही खेळ नाहीये. तर लोकांच्या मनातून भीती काढण्याचा हाच एक पर्याय आहे. आधी आम्ही खातो, नंतर तुम्ही सगळे खा. या सर. ए बाजूला बाजूला वा. सर हीच आहेत ती वेडी लोक. सोमन, काय चाललंय हे? जर जेवल्यानंतर तुम्हाला काही झालं तर उद्या पोलिसांनाच दोष द्याल आणि म्हणाल पोलीस काही करत नाही. उचलून फेका हे सगळं. सर तुम्हाला सगळं चुकीचं सांगितलं जातंय. हे बदक बर्ड फ्लू मुळे मेलेले नाहीये सर. हे बदक तर यांच्या फॅक्टरीच्या केमिकलमुळे मेलेत. वा, खूप छान. ही बदकं बर्ड फ्लू मुळे मेली नाहीत. ही गोष्ट महान शास्त्रज्ञ आयजॅक सोमन आपल्याला सांगतायत ना. खूप छान. सर, ही बदकं यामुळे मरतात की यांच्या फॅक्टरीतून केमिकल निघून या तलावाच्या पाण्यात मिसळतं. सगळी बदकं मेल्यानंतर अध्यक्षांच्या फार्मच्या बीफला बाजारात चांगला भाव मिळेल. सर, हा यांचाच गेम आहे सगळा. हे बघा सर, मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. आता तुम्हाला जे करायचं करा.
सोमन, तुला आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबवावं लागेल, कारण उद्या खाल्ल्यानंतर कोणालाही काही झालं तर माझी नोकरी संकटात येऊ शकते आणि मला तुझ्यावर कोणताही केस करायचा नाहीये. का? हे उचलून जीपमध्ये ठेवा. तू फक्त हात पसरून वाट बघत बस आणि मी तुझ्या विरुद्ध सेंटर मधून एक ऑर्डर घेऊन येणार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा, कालची बिर्याणी कशी होती सर? सरांनी आतमध्ये फ्राईड राईसची सोय केली आहे सर. जा. सर, जर तू प्रत्येक ठिकाणी आंदोलन करशील तर इथलं काम कोण करणार? सर, मी काही जास्त सुट्ट्या घेतल्या नाहीयेत. मी माझं काम संपल्यावर सुट्ट्या घेतल्या होत्या. सरकारी ऑफिसर सरकार विरुद्ध आंदोलन नाही करत. सरकार तुला आंदोलन करण्यासाठी एनओसी देते. म्हैसूर रणजी सत्ताधारी पार्टीचे व्यक्ती आहेत हे विसरू नकोस तू. अच्छा, तर अशी गोष्ट आहे. तू इथे काम करून जग बदलू शकत नाहीस. कृषी ऑफिस मध्ये काम करतोय. जेव्हा तुम्ही संपूर्ण राज्याच्या कृषी ऑफिसेस मध्ये टूरवर जाता तेव्हा मीच इथे असतो सर. मी इथे प्रयत्न करणार की हे ठिकाण खुशाल असावं. जर हे शक्य नाहीये तर मी VRS घेईन. सोमन, रागात चुकीचं पाऊल उचलू नकोस. जर इथून गेलास तर परत येऊ शकणार नाही. सर, तुम्हाला सांगतो, माझ्या बाबांनी जे कर्ज घेतलं होतं ते मी गेल्याच आठवड्यात चुकवलंय. आता फक्त एवढं बघायचंय जग उत्तम बनवू शकतो की नाही. काय विचित्र माणूस आहे. सगळ्यांना सरकारी नोकरी हवी असते आणि याला बघा. हे सोमन, अरे तू काय करून ठेवलायस हे? नोकरी सोडायच्या आधी आम्हाला का नाही सांगितलं? बरं, ही गोष्ट शालिनीला सांगितली आहेस का? माझं स्वतःचंही एक आयुष्य आहे बाबा. तुझं आयुष्य? आता मला सांग, माझी नात आणि माझी मुलगी कसे जगतील? हे बघ, तुला सरकारी नोकरी होती म्हणून माझ्या मुलीचं लग्न मी तुझ्याशी लावून दिलं, कळलं का? मी वचन देतो, VRS घेतल्यानंतर त्यांना काहीच अडचण होणार नाही. त्यांचं आयुष्य तसंच असेल जसं ते आजपर्यंत जगत आले. ऐकलं? यांच्यासाठी बिनमिठाची खिचडी खाणं चांगलं आयुष्य आहे. बाळा, ही फुलं तू तुझ्या बापाच्या कानात लटकव. काय निर्लज्ज माणूस आहे. शालिनी, समजवण्याची गरज नाहीये. तुम्ही जे करता सगळं योग्य करता असं मला अजिबात वाटत नाही. इथून पुढे मी सुद्धा काही निर्णय घेणार आहे. काय? माझ्या बाबांचा कॅटरिंगचा बिझनेस आजपासून मी सांभाळेन. तुम्ही घरी राहून मुलीला सांभाळा. वा बाजूला. आजपासून आपण सगळे सोबत बसून आवळा ज्यूस पिऊ. ह बाळा. सोमन दादा. हा, काय झालं तुला? तुम्ही कृषी ऑफिस सोडणार आहात हे ऐकून आहे ना ताप आलाय. जा, जाऊन चहा कर. माझ्यासाठी ओव्याचं पाणी उकळून आण. ठीक आहे. तुम्ही घरी सांगितलं का दादा? हो, माझा सासरा मला वेडा म्हणाला. मग तुम्ही काही बोललं नाहीत का त्यांना? कशाला फालतू गोष्टींमध्ये डोकं अडकवायचं. त्यांनी मला खूप ऐकवलं. पण हे थोडं जास्तच होत आहे ना. तुम्ही ऑफिसमध्ये राहून सुद्धा हे सगळं करू शकता ना. मी राजीनामा देतोय ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण आता तिथे बोलणारा कोणीच नाही. म्हैसूरण आणि सन्नीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही एकटेच लढत आहात. तुम्हीच माझा आधार आहात. काही जबाबदाऱ्यांमधून मुक्त होणं कधी कधी खूप चांगलं असतं चंदू. हो बाबा, काल रात्री यांना खूप ताप आला होता. श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून ICU मध्ये शिफ्ट केले. नाही, तुम्हाला याची गरज नाहीये. आज यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतील. ठीक आहे. काय म्हणाले ते? इकडे येतो म्हणत होते. मी नको म्हटलं. त्यांना येण्याची गरज नाहीये, मी आहे ना. तुम्ही चंदूच्या मिसेस आहात? इथे सही हवी आहे. एक काम कर, तू घरी जाऊन आराम कर, कळलं? काळजी करू एकदा नकोस. शिफ्ट केलं ना त्यांना कमी जाईल घरी. माझ्यासोबत आहे. मला काहीतरी बोलायचं.
हे बघ बाळ, डॉक्टरांचं म्हणणं आहे की हा बर्ड फ्लू आहे. जास्त वेळ थांबणं योग्य नाही. मी ऐकले की एका 78 वर्षाच्या व्यक्तीचा ह्यामुळे मृत्यू झालाय. म्हणून लवकरात लवकर ह्याला घेऊन जा. आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. चंदू आता आपल्यात नाहीये. चल. दादा काय झालं? तो आपल्याला सोडून निघून गेला. चंदू नाही आता. चंदू मला त्याला बघायचंय. थांब. मला बघायचंय त्याला. थांब. नको जाऊस. बघायचंय. नको जाऊस तू नाही. चंदू. निडमुडी गावात राहणाऱ्या लोकांनी काळजीपूर्वक ऐकावं. म्हैसूरद यांच्या दवाखान्यात झालेल्या चंदूच्या मृत्यूने तसेच रामगिरीत राहणाऱ्या थोमी कुजूच्या मृत्यूमुळे हे सिद्ध झालं आहे की H5N1 किंवा ज्याला आपण बर्ड फ्लू म्हणतो तो पसरतो आहे. सगळ्या गावकऱ्यांनी काळजी घ्यावी. तुला तर मी नाही सोडणार. तुझा मी जीव घेईन, तुला जिवंत नाही सोडणार. अरे काय करतो? सोड ना त्याला. बाजूला. अरे वेडा झाला. बाजूला सोड. मला बघायचंय त्याला. चंदू. सोड ना त्याला. सोड म्हणतो ना. काय करतोय? वेडा झालायस काय? सोड मला. सोड. मला एकदा त्याला पाहू द्या. मला एकदा बघायचंय त्याला. सोडा मला. मला जाऊ द्या. मला आतमध्ये जाऊ द्या. जाऊ द्या. चल. मी तुम्हाला सांगतोय ना, मला आतमध्ये जाऊ द्या. मला बघायचंय त्याला. मला बघायचंय त्याला. चल तू. चल. चल. कोणी विचार केला होता की एक दिवस असा पण येईल? अरे ती येडा आहे. जी लोक तुला ओळखतात ती तुझ्याबद्दल असं नाही बोलणार. अरे देवा, हे सगळं काय झालं रे? काय झालं? काय झालं? काय झालं? कोणीतरी आपली बदकं जाळून इथून पळून गेलं. अरे कोण माईचा येडा याच्यानं हे केलंय? सगळी बदकं जळून मेली. आता याचं लोणचं घाल आणि पुढच्या वर्षी विक आता. अरे आता तुला मी सोडत नाही. काय केलं ते सगळं? सोड मला. मी आता. सोडा मला. सोड. ऐका माझं. कुठं वाचत नाही. काय चाललंय हे? फक्त अफवांमुळे कोणी कोणाला मारू शकतं का? सोमन, तुला अंत्यविधीला जायची गरज नाही. तुला कोणी काय केलं तर? सोमन, तुला पोलीस स्टेशन यावं लागेल. तुम्ही याला का घेऊन चाललाय सर? चंदूनी आणि सोमननी बिर्याणी खाल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्याला ताप आला तरी सुद्धा यांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी नकार दिला. हे बघा सर, याने काहीच जाणून बुजून केलं नाहीये. मीच त्याला हॉस्पिटलमध्ये नाही जायला सांगितलं होतं. चल गाडीत बस. बाबा. बाळा, हा काय मूर्खपणा केलास तू? सर, याने काही वाईट हेतूने केलं नाहीये. चल रे.
गरम पाण्यात हळद आणि मीठ टाकून त्याची वाफ घे आणि सुंठाची कॉफी पी. तू लवकर बरा होशील. हा फक्त माझा स्टाफ नाहीये, हा माझा भाऊ सुद्धा आहे. तुला असं वाटतं की मी त्याला चुकीचा सल्ला देईन? मला तर आधीपासूनच माहिती होतं याचा अंत असाच होणार. जे हिरो बनण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी खूप मोठी शिकवण आहे ही. स्वतःला ज्या हुशार समजायचा. आणि प्रत्येक ठिकाणी आंदोलनं केली आणि शेवटी गरीब माणसाचा जीव घेऊन खुश झाला. हा, इंडियन मेडिकल काउन्सिलच्या हिशोबाने त्याच्यावर केस फाईल झाली आहे आणि म्हणूनच जेलमध्ये टाकलंय. कोणत्याही येणाऱ्या जाणाऱ्या माणसाच्या कंप्लेंटमुळे तुम्ही कोणालाही उचलून जेलमध्ये टाकाल? अशीच कोणी केस फाईल केली नाहीये, त्याच्या घरातल्यांनी केली आहे. चंदूचा तो व्हायरल व्हिडिओ पाहिला नाही का? त्या व्हायरल व्हिडिओमध्ये चंदू एकटा नव्हता. सोमनने सुद्धा बदकाचं मांस खाल्लं होतं आणि या मागे कोण आहे हे अगदी स्पष्टपणे दिसतंय. कळलं ना? तू जाऊ शकतोस. यापुढे आपल्या कामाशी काम ठेव आणि स्वतःचा विचार कर. बस बस बस. तू काही खाल्लंस? मला भूक नाहीये, मी नंतर खाईन. जर तू नाही खाल्लंस तर मी. शपथ आहे तुम्हाला, इथून पुढे कोणाला सल्ला देऊन अडचणीत आणू नका. शालिनी इतरांच्या फाटक्यात पाय घालत नाही तोपर्यंत त्याला झोप येत नाही. नाराज व्हायची गरज नाही. जेव्हा हा 1.5 वर्षाचा होता याचे वडील गल्फला गेले होते. 8 वर्ष तिकडे काढून परत आले. त्यांना हृदयरोग होता. 5 वर्षांपर्यंत त्यांनी औषध घेतलं पण त्याचा परिणाम त्यांच्या किडनीवर झाला. सोमन जेव्हा 9 वर्षांचा होता तेव्हा तो शाळेत जायचा नाही. शाळेत नाही जायचा पण दवाखान्यात मात्र जायचा त्याच्या वडिलांची शुश्रूषा करायला. त्याची इच्छा आहे त्याच्या वडिलांप्रमाणे कोणाचाही मृत्यू होऊ नये म्हणून कदाचित तो असा आहे. त्या दिवशी माझी इच्छा होती की पूर्ण दिवस तुम्ही माझ्यासोबत राहावं. मला नाही माहित की किती बायका माझ्या एवढ्या भाग्यवान आहेत. पण आपल्या मुलीच्या जन्माच्या वेळी पूर्ण दिवस माझ्यासोबत होता. मग काय आपण मिनीला भेटलं नाही पाहिजे? चला आता जाऊया. पोलीस कंप्लेंट बद्दल खूप नंतर कळलं. ते सगळं जाऊ दे मिनी. त्यांना खूप जास्त ताप आला होता. कित्येक वेळा म्हटलं चला आपण दवाखान्यात जाऊया पण ते सुंठेची कॉफी पिऊन पांघरूण घेऊन झोपून गेले आणि सकाळी ते थंडीने कुडकुडत होते. त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्यानंतर ते रक्त
मॅम चॉकलेट घ्या ना. हॅपी बर्थडे इंडिया. थँक्यू मॅम. जॉर्ज सर बरे आहेत का? त्यांना आयसीयू मधून बाहेर काढलं की आता ते बरे आहेत. पुढच्या आठवड्यापर्यंत डिस्चार्ज सुद्धा मिळेल. मी अजून त्यांना बघायला गेलो नाहीये. विजिटर्स अलाउड आहेत ना? हा आहेत सर. सर हाय, हॅपी बर्थडे बाळा. थँक्यू सर. हॅपी बर्थडे बाळा. थँक्यू मॅम. हॅपी बर्थडे. थँक्यू सर. सर सर काय झालं सर? सर सर काय झालं सर तुम्हाला? डोळे उघडा. काय झालं? सर सर काय झालं? हॅलो, मी इंडियाची आई बोलतेय. ठीक आहे ठीक आहे. ओके, मी सांगते त्यांना. सोमन कुठे गेले ताई? कुठेतरी बाहेर गेलाय. काय झालं? अहो ऐकलत का? आई, सोमन सोमन उठा. सोमन डोळे उघडा. या पेपरवर सही कर बाळा. कशासाठी आहे? जे आपल्या सोमनला व्हेंटिलेटरवर शिफ्ट करते. नाही नाही, आज माझ्या नातीचा 10वा वाढदिवस आहे. अरे देवा. याचा अर्थ असा की बाळ जेव्हा 10 वर्षाचं होईल, बाळाच्या वडिलांच्या जीवाला धोका आहे. बाळाचे वडील मरूही शकतात. अनाफिलॅक्टिक शॉक. अरे कळेल अशा भाषेत सांग ना. जेव्हा हा आला तेव्हा ह्याच्या शरीरात दुखणं आणि ताप होता. डायक्लोफिनॅक एक पेन किलर असते. डॉक्टर ते मस्क्युलर इंजेक्शन म्हणून देतात. ते औषध ह्याला दिलं गेलं होतं. ते सुद्धा जेव्हा त्याची गरज नव्हती. म्हणजे काय डॉक्टर? मसलचं औषध शरीरात देण्यात आलं आहे. MBBS डॉक्टर शिवाय असं कोणी नोकरी करत असेल तर अशा घटना घडणं खूप मोठी गोष्ट नसते सर. खूप वाईट झालं हे. यापेक्षा आणखी काय वाईट होऊ शकतं? मग आता काय करायचं? त्या बदकांमध्ये कोणता रोग असतो डॉक्टर? H5N1. बर्ड फ्लू इतकं पुरेसं आहे. याला काय झालंय तर बर्ड फ्लू झालाय सांगायचं. तुम्हाला साथ दे, मी बाकी सांभाळून घेईन.
त्यासाठी व्हायरोलॉजी लॅबची डायग्नोसिस रिपोर्ट पण आपल्याला लागेल. अरे एवढ्या छोट्या गावात बिना पेपरचं मी एवढं मोठं हॉस्पिटल उभं केलंय, मग एक रिपोर्ट नाही का बनवू शकत? मैसूर नाही मी, हा बर्ड फ्लूने मेला असं सर्टिफिकेट बनव. आणि हे बघ, ह्याचा मृत्यू बर्ड फ्लूने झालाय असं समजून ह्याच्या घरातले रडू लागतील आणि बाकीचे घाबरतील, तरच खेळात मजा येईल ना. कळलं ना? चल माझ्यासोबत. काही हरकत नाही, तो बेशुद्धच आहे. बरं झालं वाचला, नाहीतर त्याला सुद्धा हेच इंजेक्शन टोचावं लागलं असतं, म्हणजे त्याचा सुद्धा आवाज बंद झाला असता. चल आता. चंदूच्या मारेकऱ्यांना लवकर पकडण्यात यावं. मैसूरन आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात यावं. खोट्या डॉक्टरांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी. चंदूच्या मारेकऱ्यांना लवकर पकडण्यात यावं. मैसूरन आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात यावं. नकली डॉक्टरांविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात यावी. मैसूरन आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात यावं. वृत्तीचा खेळ मांडणाऱ्यांना पकडण्यात यावं. वृत्तीचा खेळ मांडणाऱ्यांना पकडण्यात यावं. वृत्तीचा खेळ मांडणाऱ्यांना पकडण्यात यावं. चंदूच्या मारेकऱ्यांना लवकर पकडण्यात यावं. चंदूच्या मृत्यू प्रकरणाला एक नवं वळण लागलं आहे. सोमन, जे एक कृषी अधिकारी आहेत, त्यांच्या विशिष्ट आंदोलनाने आणि त्यांच्या दृढ निश्चयाने या संपूर्ण केसला एक नवं वळण दिलं आहे. असं म्हटलं जातं की जॉर्ज थॉमस यांच्या जबाबाने या केसची एक वेगळी इन्व्हेस्टिगेशन सुरू झाली होती. पोलिसांना अनेक सबळ पुरावे मिळाले आहेत. चंदूचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला आहे असं आधी म्हटलं जात होतं, पण कृषी अधिकारी सोमन यांच्या आंदोलनानंतर हे समोर आलं आहे की चंदूचा मृत्यू हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे झाला होता. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की मैसूरन, जे एक राजनेता आहेत, ते आणि त्यांचे काही साथीदार चंदूच्या मृत्यूला जबाबदार आहेत. आम्ही तुम्हाला हे सुद्धा सांगू इच्छितो की जॉर्ज थॉमस सोबत सोमन आत्ताच पोलीस स्टेशनला पोहोचले आहेत. सोमनने या गोष्टीची मागणी केली आहे की चौकशी पुन्हा सुरू करण्यात यावी. तर चला या केस बद्दल आणखी काही माहिती आपण घेऊया. सर, या केस बद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? मला या रहस्याबद्दल तेव्हा कळलं जेव्हा जॉर्ज सरांना विनाकारण 2 दिवस हॉस्पिटलमध्ये आयुष्यात ठेवण्यात आलं. त्यांची स्वतःची चूक त्यांना इथवर घेऊन आली होती आणि त्यांना वाटलं होतं की त्यांच्या विरुद्ध कोणी आवाजच उचलणार नाही. त्यांना जसं वाटेल ते तसं वागू शकतात आणि हेच ते कारण होतं ज्यामुळे ते अशा प्रकारची दुष्कृत्य करत होते. आणि मी एकटाच समाजाला बदलू शकत नव्हतो, म्हणून सगळ्यांची साथ हवी होती मला, खास करून सत्य सांगणाऱ्या तुमच्यासारख्या मीडियाची. खरं सांगायचं तर खूप न्यूज चॅनल सुद्धा विकले गेलेत, जे नेत्यांकडून पैसे घेऊन अन्यायाला साथ देतात आणि सत्य लपवतात. आमचा लढा त्याच अन्यायाविरुद्ध आहे. आपल्याला आपली जात, पात, धर्म आणि पॉलिटिक्स हे सगळं विसरून अन्यायाविरुद्ध एकत्र मिळून लढल्यानंतरच विजय मिळेल. मला फक्त एवढं म्हणायचं आहे. मला सपोर्ट केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. थँक्यू. माझा एक प्रश्न होता सर, ऐका सर. आपले आदरणीय शिक्षण मंत्री श्री जॉर्ज वर्गीस आणि स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे, उपस्थित पालक, शिक्षक आणि प्रिय विद्यार्थी, तुम्हा सर्वांनी आज मला इथे पाहुणा म्हणून बोलवलं आहे. माझ्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे. माझं तुमच्यात उपस्थित राहणं हा माझ्यासाठीच गौरव आहे. इथे उपस्थित कित्येकांना माहीत असेल की हा माझा दुसरा जन्म आहे आणि मी खरं तर काही दिवसांपूर्वी खरंच मरणार होतो. आज तुमच्या समोर मी हा जो जिवंत उभा आहे त्याचं एक कारण आहे. ही जी छोटीशी मुलगी तुमच्या समोर बसली आहे, तुम्हाला माहिती आहे का, तिचं नावही खूप इंटरेस्टिंग आहे, इंडिया. तिची जगण्याची पद्धतच खूप वेगळी आहे. सर, ही अशी मुलगी आहे जी 9 वर्ष होईपर्यंत शाळेत शिकलीच नाही, पण तिने एंट्रन्स एक्झाम देऊन हायर क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं. मी आज या ठिकाणी इंडियाला स्टेजवर बोलवू इच्छितो. ये बाळा, स्टेजवर ये. जा बाळा. आय एम प्राऊड ऑफ यू. माझा जीव वाचवल्याबद्दल आभारी आहे. मी तो व्यक्ती आहे ज्याला दुसऱ्यांदा आयुष्य मिळालं. ते खरं तर या मुलीमुळेच. आज मी जो तुमच्या समोर उभा आहे त्यामागे खरं तर सायन्स आहे. तुम्हाला माहिती आहे हिने काय चमत्कार केला? त्या दिवशी तू जे केलंस ते सांगू शकशील का? मला माहितीये सर, या सगळ्याबद्दल बाबांनी सांगितलं होतं. त्याला CPR म्हणतात.
तुला तुझ्या बाबाने शिकवलं का हे? बाबांनी खूप काही शिकवलंय जे शाळेत शिकवलं जात नाही. ही कुठलीही साधी गोष्ट नाहीये. मी इंडियाच्या वडिलांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी स्टेजवर यावं. सर, मी या सोमनला आधीपासूनच ओळखतो. हे कायम सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍडव्हान्स असतात. यांचे गावकरी यांच्या आंदोलनाबद्दल माझ्यापेक्षा जास्त जाणतात. सोमन, इंडियाबद्दल सांग, तुझ्याबद्दल आणि तुझ्या विचारांबद्दलही सांग. प्रिय मित्रांनो, मी एक असा व्यक्ती आहे जो आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर हरलो होतो. माझे घरचे, माझे आजूबाजूचे सगळे माझ्यावर हसायचे. मला वेगवेगळी नावं ठेवण्यात आली होती. वेडा सोमन, सनकी सोमन, आणखी खूप काही. खरं तर माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त माहिती असेल की माझे किती नावं आहेत. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी निसर्गाला नुकसान न पोहोचवता माझं आयुष्य जगतो. त्यापैकीच काहीशा गोष्टी मी माझ्या मुलीला शिकवल्या आहेत. सर, मी तिला सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल पद्धतीने करून दाखवल्या आहेत आणि त्यामुळेच ती चांगल्या प्रकारे समजू शकली आणि त्याच ज्ञानाच्या आधारे तिने तुम्हाला CPR दिला. मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर आता ह्यावेळी इथे आग लागली तर आपण काय केलं पाहिजे? पळून जायचं. आता काय करायचं? काय केलं पाहिजे? तू म्हणशील तर पळून जाऊ. सोमन, तो सिलेंडर त्यासाठीच ठेवलाय, त्यानेच आग विझवू. मी सांगतो सर, इथे किती लोक आहेत ज्यांना फायर एक्सटिंग्विशर चालवता येतं? ही आहे सर आपली कंडिशन. याचंही शिक्षण आपल्याला मिळायला हवं की नाही? ते शिक्षण काय कामाचं जे भोवतालचं ज्ञानही आपल्याला देत नाही. बरोबर बोलतोय ना सर? कृतज्ञता आणि जबाबदारी विसरणाऱ्या लोकांची संख्या ज्या देशात वाढेल तो देश राहण्यायोग्य राहणार नाही. जेव्हा एखाद्या बाईकचा ऍक्सिडेंट होतो तेव्हा आपण फक्त रोड बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरलाच दोष देऊन चालणार नाही. खरं तर हेल्मेट न घालण्याच्या आपल्या सवयीला मोडून आपण हेल्मेट घातलं पाहिजे. रुग्णांना लुटणारे फक्त हॉस्पिटल जबाबदार नाहीयेत, तर कॅन्सर वाढवणाऱ्या औषधांचा वापर करणारे शेतकरीही तितकेच जबाबदार आहेत. जेव्हा तुम्ही एका ठिकाणी खोटं बोलता तेव्हा दुसऱ्या ठिकाणीही बोलावं लागतं. सकाळी कोणी भेसळयुक्त दूध विकेल तर त्याला संध्याकाळी विषारी मासा मिळू शकतो. माणुसकीने भरलेलं जग आपल्याला कोणी भीक म्हणून देणार नाहीये. ते जग आपल्याला स्वतः बनवावं लागेल. त्याची निर्मिती आपल्याला स्वतःला करावी लागेल. जर मनुष्यावर आपण प्रेम करतो तर त्याच मनुष्याप्रती आपण बेजबाबदार कसे राहू शकतो? माझी जीवन पद्धती मला आठवण करून देते की माझी इतरांसाठी काय जबाबदारी आहे आणि मी काय कर्तव्य पार पाडली पाहिजे. मग भले लोक मला वेडा म्हणोत, सनकी म्हणोत किंवा काही दुसऱ्या नावाने हाक मारोत. कोणत्याही चाकूला पॉलिश करून धार लावता येऊ शकते आणि मग या चाकूचा वापर तुम्ही एखादी गरजेची वस्तू कापण्यासाठी करू शकता. आणि अगदी अशाच प्रकारे एखाद्या व्यक्तीचा सगळ्यात मोठा गुण त्याची कुशाग्र बुद्धी असते आणि त्याने मनुष्य काहीही मिळवू शकतो. आणि हे सगळं मी माझ्या अतिप्रिय मुलीला देखील शिकवलं. आणि मला खात्री आहे की माझा हा विश्वास कधीही मोडणार नाही. आणि याचं कारण माझा मनुष्य जातीवरचा विश्वास आहे. लोक एकमेकाशी भले कितीही लढू दे पण ते एकमेकांची साथ देणं कधीही सोडणार नाहीत. आणि हीच मनुष्याची प्रवृत्ती आहे. मग कितीही अडचणी आल्यात आपण सोबत मिळून लढायचंय आणि एकमेकांना साथ द्यायची आहे. मनुष्य स्वतःमध्येच एक खूप सुंदर शब्द आहे.
पूरग्रस्तांना त्यांचं घर मिळालं पाहिजे. पश्चिम घाटाला संरक्षण मिळालं पाहिजे. जनसंपदेचं संरक्षण झालं पाहिजे. अवैध खाणी बंद झाल्या पाहिजेत. पूरग्रस्तांना त्यांचं घर मिळालं पाहिजे. आपलं पर्यावरण वाचवलं पाहिजे. नगर परिषद नैसर्गिक संरक्षण समिती जिंदाबाद. आपण आपलं पर्यावरण वाचवलं पाहिजे. आपण आपलं पर्यावरण वाचवलं पाहिजे. नगर परिषद नैसर्गिक संरक्षण समिती. 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 प्रकृती संरक्षण समिती. हे लोक कशासाठी आंदोलन करतात? सोमनचं म्हणणं आहे की लॉकडाऊन काळात कोणताही पूर आला नाहीये, कारण सगळे लोक आपापल्या घरात होते. हा त्यांचा विश्वास आहे, हो ना? त्याचं म्हणणं आहे की केरळमध्ये आपला निसर्ग वाचवण्यासाठी 1 महिना लॉकडाऊन पाहिजे आणि या मॉडेलचं संपूर्ण जग अनुसरण करेल. वा, हे शक्य आहे का? लोकांना दर महिना फ्री राशन मिळावं हे पण सुचवलंय. अच्छा, चांगली सूचना आहे. आजची ब्रेकिंग न्यूज. पर्जन्य विभागाने असं सूचित केलं आहे की राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. तिरुअनंतपुरम सोडून सर्व जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट प्रसारित करण्यात आला आहे.